पुंडरीक वरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर गुरु दादा महाराज की प्रभु रामचंद्र भगवान बोलो रे भाई बजरंग बली की। मोक्षपद तुच्छ केले या कारणे आम्हा जन्म घेणे युगायुगे विटे ऐसे सुख नवे भक्तिरस पुढता पुढती आस सेवावी हे देवा हाती रूप धरविला आकार नेदू निराकार होऊ त्यासे विटे ऐसे सुख नवे भक्तिरस पुढता पुढती आस सेवावी हे तुका म्हणे चित्त निवांत राहिले ध्यायती पाऊले विटेवरी विटे ऐसे सुख नव्हे भक्तिरस पुढता पुढती आस सेवावी हे विठाल विठाल। विठाला विठाला पुंडरीक वरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ विठाला विठाला विठाला। मोक्षपद तुच्छ केले या कारणे आम्हा जन्म घेणे युगायुगी विटे ऐसे सुख नव्हे भक्तिरस पुढता पुढती आस सेवावी हे समचरण सरोजम सांद्रानिलांबुदाभं जगन्निहित पाणी मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदैधवलहासं विठ्ठलं चिंतयामि पंढरीच्या देवराय पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया। पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत विवेकाने ज्याने सुगठित समाजा टिकविले महाशिंतांताचे गुणरसिकत्व उकलिले हरे लसित रसेतर तरविला श्री भागवत तरु या ज्ञानेशा ते विमलमतीने वंदन करू ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी किंवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्य त्रयजन्य देवाची हे अतुलितवल धाम हेम शेलावदेहम दोन जीवन कृष्णानम नानी नामाग्रगण्यम सकल गुण निदानम बाणर नाम ऋषम रघुपति प्रिय भक्तम वातजातम नमामि श्री गुरु धन श्री गुरु अर्चन हे नगडतामति उहिल मंदा श्री गुरु विठ्ठल भावी वंदा दाकुदिने जे परमानंदात्म रूप गणेश केल्या स्मरण सकल विद्यांचादिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरु नमस्कारुने आता आता विनवाग विलासने चतुर्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिलिमिया नमो जन्मभूमी जिथे जन्मलोमी नमो कर्मभूमी जिथे वाढलोमी नमो राष्ट्रभूमी जिच्या सर्व कामी जिजो देव माझा प्रभू प्रार्थितो मी वर्णानामर्थ संगानाम रसानाम छंदसामपि मंगलानांच करतारो वंदे वाणी विनायको कृष्णं नारायणं वंदे कृष्णं वंदे प्रजप्रियं कृष्णं द्वैपायनं वंदे कृष्णं वंदे वृद्धासुतं माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम 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 माझी वाणी तुझे वर्णी
पायावरी या वारकरी संतांच्या हरे मोक्षपद तुच्छ केली या कारणे आम्हा जन्म घेणे युगायुगी विटे ऐसे सुख नवे भक्ती रस पुढता पुढती आस सेवावी हे अखिल कोटी ब्रह्मांड नायक चराचरामध्ये वास्तव करणारा भगवान परमात्म्याची चिदविलास शक्ती ब्रह्मचित्कल ऐसाई मुक्ताई समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज दादा महाराज आणि छत्रपती शिवबाईंच्या वधस्पर्शाने पाहून झालेल्या महाराष्ट्र भूमीत तुम्हा पिंपळगाव वश्यांच्या तथा बाहेरून आलेल्या मायबापांच्या चरणारुंदी निवडलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनीय देहुनिवासी वैकुंठवासी वैराग्याचे मूर्तिमंत सागर असणारे छत्रपती शिवबाईंचे आध्यात्मिक गुरु जगाचा संसार सुखाचा व्हावा यासाठी स्वतःच्या संसाराची राख रांगोळी करून अव्याहत जीवन ज्यांनी समाजसेवेसाठी व्यतीत केलं अशा असणारे भगवत संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान संत श्री तुकाराम महाराज यांचा 4 क्रमांकाचा गोडासा अभंग तुम्हा मायबापांच्या सेवेसाठी निवडला विडाला विडाला अभंगाचा अंतरंग विषय असा आहे की जगद्गुरु तुकोबराय भक्ती प्रेम सुखाचा आनंद या अभंगामध्ये व्यक्त करत आहेत की राहू द्या नंतर विठोबा रुक्मिणीची वेळेस करा आता या भक्ती प्रेम सुखासाठी वास्तविक पाहता जन्म मरणाच्या राहटीतून खुंटण्यासाठी प्रत्येक व्यक्ती त्या ठिकाणी परमार्थ करतोय प्रत्येक साधक जो साधना करतोय ते जन्म मरणाच्या राहटीतून त्या ठिकाणी मुक्त होण्यासाठी कारण मुनी मुक्त झाले भेने गर्भवासा कारण या गर्भवासाच्या धाकानं मुनी मुक्त झाले भेने गर्भवासा पण तुकोबराय सांगतो आम्हा विष्णुदासा सुलभ होतो मग तो सुलभ कशासाठी असेल तर भक्ती प्रेम सुखामध्ये आम्हाला कशाचाही त्या ठिकाणी काही वाटत नाही सर्वांचा विसर त्या ठिकाणी पडतोय आणि या भक्ती प्रेम सुखाचा आनंद घेण्यासाठी तुकोबराय सांगतात त्या मोक्षाला मी दूर केले मोक्षपद तुच्छ केली या कारणे या कारणाने मी मोक्षपद त्या ठिकाणी तुच्छ केले नाही का अर्थात त्याला त्या ठिकाणी प्राधान्य दिलं नाही भाव दिला नाही कशासाठी आम्हा जन्म घेणे युगायुगी कशासाठी आम्हाला जन्म घ्यायचा आहे विटे ऐसे सुख नव्हे भक्ती रस पुढता पुढती आस सेवावी हे भक्ती रसाचा आनंद जो असतो ना तो एक अलौकिक असतो आणि तो कधी विटत नाही तो अवीट आहे आणि त्याच्यासाठी आम्ही त्या ठिकाणी आणि तो आनंद जर घ्यायचा असेल तर तो आनंद अद्वैतात घेतला जात नाही तो द्वैतामध्ये त्या ठिकाणी घेतला जातो मी भक्त तू देव मग त्याच्यासाठी परमात्मा सगुण असावा लागतो ऐका ना इकडे लक्ष द्या कारण परमात्म्याचे 2 रूप आहेत एक सगुण रूप आहे आणि एक निर्गुण रूप आहे आता आपल्या महाराष्ट्रामध्ये लय भानगडी सुरू झाल्या कोणी म्हणतं आमचा देव सगुण आहे कोणी म्हणतं आमचा देव निर्गुण आहे हे दोन्ही बरं आहे पण या तिसरा एक आहे तो देवच नाही म्हणतो मग या दोघाही नाही का हे दोन्ही बरे आहेत मग कोणी म्हणतो निर्गुण आहे कोणी म्हणतो सगुण आहे मी असं राजेश्वरानंदजी महाराजांच्या मुखातून मी एक वाक्य ऐकलं होतं कोई कहे भगवान साकार है कोई कहे भगवान निराकार है कोणी म्हणतो साकार आहे कोणी म्हणतो निराकार आहे पण ओ ना साकार है ना निराकार है ओ तो भक्तों की भावना से तदाकार है असं वर्णन केलेलं आहे आणि सगुण आणि निर्गुण याच्या भानगडीत पडूच नका तो एकच आहे ऐका ना तूप काय भाव आहे तुमच्याकडं साहेब 1000 रुपये लिटर तूप तुमच्याकडे मला माहित नाही मी बाहेरच फिरतो आणि ते पगळलेलं तूप 1000 रुपये लिटर आहे आणि ते जर थिजलेलं असेल तर ते 1000च आहे ते पगळलेलं असो का थिजलेलं असो ते 1000 रुपये लिटरच आहे तसा परमात्मा सगुण असो का निर्गुण असो त्याची अनुभूती मात्र आल्याशिवाय राहत नाही ऐका ना काही गोष्टी दिसायला 2 असतात पण ते एक असतात पाय किती आहेत 2 पण चालणं 1 कान किती आहे 2 पण ऐकणं 1 डोळे किती आहे 2 पण पाहणं 1 हात किती आहे 2 पण टाळी 1 नाकपुडे किती आहे पण श्वास 1 तसा परमात्मा सगुण आणि निर्गुण हे जरी असेल परंतु भक्तीचा आनंद घ्यायचा असेल तर तो आम्हाला सगुण लागेल म्हणून हरे देवा हाती रूप धरविला आकार निर्गुणामध्ये तो आनंद घेता येत नाही भक्तीचा त्याच्यासाठी आम्ही त्याला सगुण साकार केलं आणि त्याला आम्ही निराकार आता होऊ देणार नाही देवा हाती रूप धरविला आकार
नेदो निराकार होऊ त्यासे. आणि त्या परमात्म्याला पाहिल्यानंतर तुका म्हणे चित्त निवांत राहिले. या जगात सगळ्या गोष्टी निवांत राहतील पण माणसाचं चित्त निवांत राहू शकत नाही का. ज्याच्याकडे 10 आले त्याला 100 या वाटतात, ज्याच्याकडे 100 आले त्याला 1000 या वाटतात, ज्याच्याकडे 1000 आले त्याला 10,000 या वाटतात, ज्याच्याकडे 10,000 आले त्याला 1,00,000 या वाटतात, ज्याच्याकडे 1,00,000 आले त्याला 10,00,000 या वाटतात नाही का. मग लांब जाता येते. एकम दम शतम सहस्र दसहस्र लक्ष 10 लक्ष कोटी 10 कोटी अर्बुद खर्व निखर्व शंकू जलदी मध्ये अंत्य परार्धी मेला इथपर्यंत जात ते गणित नाही का. चक्रेशम सुर राजताम सुरपती ब्रह्मास्पदम वांछिती ब्रह्मा शिवपदम शिव हरिपदम अशी परिस्थिती निर्माण होते. त्याच्यासाठी महाराज त्या ठिकाणी सांगतायत आता माझं चित्त निवांत झालं. हरे तुका म्हणे चित्त निवांत राहिले ध्याये ते पाऊले विटेवरी नाही का. असा अभंगाचा सोपा सोपा अर्थ आहे. विडाला विडाला कीर्तन झाल्याबरोबर पर्याय देणं महत्वपूर्ण. आपल्या पुण्य पावन श्री क्षेत्र पिंपळगाव या नगरामध्ये किम निमित्तानं कीर्तन आहे प्रत्येकाला श्रुत आहे. भगवान परमात्म्याच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वाद गावातील प्रतिष्ठित मंडळीच्या पुढाकाराने आणि सर्व महाराज मंडळीच्या उपस्थितीमध्ये आमचे हरिभक्तीपरायण आमचे दादा आमचे हरिभक्तीपरायण रामेश्वर महाराज, हरिभक्तीपरायण रक्ताडे महाराज, हरिभक्तीपरायण भामदास महाराज, हरिभक्तीपरायण आमचे सर्व गावकरी मंडळी. गावातल्या लोकांनी अगोदर सांगितलं नाव कोणाचं घेऊ नका नाही का. मी कशाला नाव घेऊ, मी का तुमची बाई आहे. विडाला विडाला पण सज्जनाचे नाव घेतलेच पाहिजे. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे नाही का. तसेच त्या ठिकाणी आमचे विनेकरी बाबा आणि ज्यांच्या मुखातून तुम्ही गोड अशी प्रवचनाची भावकथा श्रवण करतात त्यांचं नाव मी शेवटी याच्यासाठी घेतलं की गुरुमणी नंतरच त्या ठिकाणी व्हावं लागत असतो नाही का. आमचे मृदंगाचार्य हरिभक्तीपरायण निवृत्ती महाराज मा मोठा भाऊ आहे, दिसायला लहान आहे. ज्ञानेश्वराचा मोठा निवृत्तीच होता ना आणि सुंदर वाजवतो तो पकवात पण ते पलीकडचं पान जरा कडक आहे. बरोबर आहे ना बाळा. कारण मी अगोदर पकवातच वाजवलं बाळा पण नंतर लक्षात आलं माझ्या लोक वाजवून घेतात काढून देत्या नंतर नाही का. आणि सुंदर आहे हात. तसेच त्या ठिकाणी आमचे जे कुटमर्मज्ञ आहे. मुंगी व्याली शिंगी झाली तिचे दूध किती हे आम्हाला नका विचारू, हे लक्ष्मण बुवाला विचार. असं एका मुंगी उडाली आकाशी तिने गिळले सूर्याशी थोर नवलाव झाला वांझे पुत्र प्रसवला विंचू पाताळ अशी जाईल. असे सखोल जे अभंग आहे ते जर महाराष्ट्राच्या मातीमध्ये कोणी सोडवावे तर 2-4च महाराज लोक तुम्हाला सापडतील. एक राऊत बाबा आहेत आणि आमचे लक्ष्मण बाबा त्या ठिकाणी आहेत. असं एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व नाही का. आणि तसे त्या ठिकाणी साऊंड सिस्टमवाले भैया आणि आजच्या कार्यक्रमाला आवर्जून या ठिकाणी उपस्थित झालेले आमचे खूप जुने संबंध त्या ठिकाणी आहेत. परम आदरणीय नंदारामजी काळे सर, वैरागकर सर नाही का. दोन्ही पण या ठिकाणी दोघं पण आलेले आहेत. आणि काळे सर तुमचं भाग्य आहे की तुमचं गाव पिंपळगाव उंडा आहे आणि इथे तुम्ही जमीन घेतली. हे पिंपळगाव सराई आहे. हे पिंपळगाव तुम्हाला धार्जिन असे बहुतेक पहिल्यापासून विडाला विडाला विडाला. आमचे वरुडचे बाबा आवर्जून कार्यक्रमाला त्या ठिकाणी परमार्थाचा पिंड या मंडळीचा आहे. आमचे बाबा सर्व गावातली मंडळी दोन्ही यूट्यूबवाली मंडळी. वास्तविक पाहता मी लावू देत नाही परंतु मग आता हे दोन्ही प्रेमळ दिसले मला माणसे. ब्रह्मांड नायक आहे का विदर्भ वारकरी तडका तडका शब्द आला की मग 2-3 शब्द पुढे येऊ लागले. आता नाद करते का यावंच लागतं नाही का अशी परिस्थिती. विडाला विडाला आणि अनेक 8-10 वर्षापासून आम्ही तुमच्या गावामध्ये येतो. गाव खूप चांगलं आहे तुमचं. निर्व्यसनी आहे, कोणी पित नाही का. आणि आजची सेवा 57 वर्षे आहे. आणि ज्यांच्याकडे आज भोजनाची व्यवस्था होते परम आदरणीय प्रल्हाद दादा गवते आणि राजेंद्र भैया नाही का. असं सुंदर अलौकिक नियोजन त्यांनी त्या ठिकाणी केलं. माझ्यासोबत आलेले पांडू भैया वगैरे आमचे केंद्राचं सर्व काम पाहणारे आमचे उमेश भैया सर्वांना धन्यवाद देतो आणि अभंगामध्ये डोकावण्याचा प्रयत्न करतो. खरं तर तुम्हाला मी धन्यवाद देईल महाराज की सुवर्ण महोत्सव तुमचा आत्ता त्या ठिकाणी झालेला आहे. म्हणजे 50व्या वर्षीचा मी सुद्धा तुमच्या सप्ताहाचा साक्षीदार आहे. मी तुम्हाला तेव्हा एक सांगितलं होतं की सप्ताहाचे काही टप्पे असतात. 12 वर्षे, 24 वर्षे, 25 वर्षे, 36 वर्षे, 50 वर्षे, 75 वर्ष आणि 100 वर्षे. किती टप्पे झाले?
तुम्ही सांगितले तितके झाले म्हणा. आणि नाही का 12 वर्ष पूर्ण झाले की त्याला तपपूर्ती, 16 म्हणतात, 24 झाले त्याला द्वितपपूर्ती, 25 झाले त्याला रौप्य महोत्सव, 36 झाले त्याला त्रितपपूर्ती नाही का, आणि 50 झाले त्याला सुवर्ण महोत्सव, 75 झाले त्याला अमृत महोत्सव, आणि 100 झाले की शताब्दी महोत्सव. तुमचा सप्ताह सुवर्ण महोत्सवाच्या पलीकडे गेला नाही का. आणि त्या सुवर्ण महोत्सवाचा मी साक्षीदार आहे. मी परमात्म्याला प्रार्थना करेल अजून 18 वर्षानं अमृत महोत्सव होईल तुमचा नाही का, अजून 18 वर्षानं. म्हणजे मी तर भगवंताला अशी प्रार्थना करेल की तपपूर्ती नाही, द्वितपपूर्ती नाही, रौप्य महोत्सव नाही, अमृत महोत्सव नाही, सुवर्ण महोत्सव नाही, तर तुमच्या सप्ताहाची शताब्दी पूर्ण व्हावी. मग शताब्दीला मी राहीन का नाही सांगता येत नाही, पण अमृत महोत्सवाला राहू शकतो कदाचित नाही का, अटॅक पिटॅक नाही आला तर. आणि त्याचं काय सांगता येत नाही. असं तुमचं एक अलौकिक आहे. ज्ञानेश्वरी पारायण वगैरे सर्वांना धन्यवाद देतो आणि अभंगामध्ये डोकावण्याचा प्रयत्न करतो. विडाल आता विठोबा रुक्माच्या वेळेस काही हरकत नाही. आणि साधू संत या भूतलावर अवतरण झाले तो भक्तीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी. हरे वाढावया सुख भक्तिभाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे. आणि मोक्ष प्राप्तीचा अधिकारी जर कोण असेल तर हा माणूस आहे. ऐका ना, 4 खाणी आहेत तिथं, शिक्षक मंडळी बसलेली आहे. 4 खाणी आहेत, स्वेदज, उद्भिज, जारज आणि अंडज. आणि याच्यामध्ये एक केली भूचरे, एक केली खेचरे, चरे अचरे नाना केली. मग भूचर म्हणजे काय? जे जमिनीवर चालतात ते. खेचर म्हणजे काय? जे आकाशामध्ये उडतात ते. जलचर म्हणजे काय? जे पाण्यामध्ये राहतात ते. अजून एक राहिलं याच्यामध्ये, त्याला उभयचर म्हणतात. भूचर जमिनीवर राहतात, जलचर पाण्यात राहतात, खेचर आणि एक आहे उभयचर, ते पाण्यात बी राहतं आणि जमिनीवर राहतं. तसे काही माणसं बी उभयचर आहे, ते कीर्तनाला बी येतात आणि तमाशाला. एक आनंद वेगळा आहे त्याचा. विठाला विठाला हो. आणि याच्या पलीकडचं जोर कोण असेल? भगवान परमात्म्याच्या प्राप्ती त्या ठिकाणी कोण करू शकतं? तर तुम्ही आम्ही जीव. एक आडवं मॉडेल उभं केलं भगवंताने, एक उभं, आणि तो म्हणजे माणूस आहे. आणि माणूस म्हणून जन्माला नंतर जर भक्ती करत नसेल तर महाराज सांगतात माझी भक्ती विण हरे जळो तयाचे जियाले पण पृथ्वीवरी पाषाण नसते काही. आणि त्या भक्तीचा मार्ग जगाला दाखवण्यासाठी संतांनी अवतार घेतलेला आहे. विठाला काय केलं संतांनी? पुरुषार्थ सिद्धी 4. एक पांडितींचा सूर लावून ठेवा बरं. घेऊन या फुले हाती निघाला भक्तिपंथी जगा दे तू. हे संतांचं कार्य आहे. पुरुषार्थ सिद्धी 4 घेऊन आपुले हाती. इकडे लक्ष दे, मी जास्त विनोद नाही सांगणार तुम्हाला. निघाला भक्तिपंथी जगा देत. मग पुरुषार्थ सिद्धी कोणती आहे 4? तर 4 पुरुषार्थ सांगितले. ऐका ना, मोक्ष या शब्दापासून या अभंगाची सुरुवात झालेली आहे. आणि खरं म्हणजे लक्ष्मण बाबा पुढे म्हटल्यावर थोडं दडपण यायचं काम आहे. ऐका, हे त्यागी व्यक्तिमत्व आहे महाराज आणि समर्पित जीवन आहे. आम्ही चिल्ले पिल्ल्यातले लोक आहेत बाबा. आणि विडाला 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 पुरुषार्थ सिद्धी 4 घेऊन या फुले हाते निघाला भक्तिपंथी जगा दे तू. मग कोणती पुरुषार्थ सिद्धी 4 संतांनी जगाला दिली त्या ठिकाणी? तर 4 पुरुषार्थ सांगितले. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. इकडे लक्ष द्या. मग धर्म म्हणजे काय? धर्माधारयते वगैरे मी इथलं किचकट तुम्हाला सांगणार नाही, ते बाबाकडून तुम्ही ऐका. पण धर्म म्हणजे नेमकं काय? तर सोपी व्याख्या तुम्हाला धर्माची सांगतो. मोठ्याची वागणूक पाहून लहाने ज्या मार्गाने चालतात त्याला धर्म म्हणतात. सोपी व्याख्या ज्ञानोबा सांगतात. यद्यत आचरती श्रेष्ठा तत्त इतरे जना. किंवा एत वडील जे जे करते तया नाम धर्म ठेविते एरते अनुष्ठिते सामान्य सकळ.
मोठ्याकडे पाहून लोक वाटचाल करत असतात, नाही का? मोठा चांगला वागला ना, लहानी चांगले वागतात, त्याचं नाव धर्म आहे. एक पोरग जाम चोरताना एका माणसानं पकडलं की मग जाम अशी चोरी चालली म्हणले पेरू, आणि त्याने त्याला पकडलं. त्या पोराला म्हणले, हरामखोरा, तुला लाज वाटत नाही? पेरू चोरतोय, चोरी करतोय, चल तुझ्या वडिलाकडं घरी. कुठे तुझे वडील? घरी असतील ना. तो म्हणला, नाही, समोरच्या झाडावर आहेत. ते काय घेणार आहे आदर्श त्याचा? विडाला विडाला मोठे जसे आचरले तसे लहाने आचरण करतात. त्याचं थोडक्यात नाम त्याचं धर्म आहे. आणि म्हणून लहान मुलांसमोर मला आनंद वाटतो सर, तुम्हाला म्हणजे तुमची स्तुती करत नाही मी, पण या दोघांचेही मुलं, कोणी डॉक्टर, कोणी क्लास 1 क्लास 2 त्या ठिकाणी, याच्यापेक्षा अजून वैभव त्या ठिकाणी काय असावं, नाही का? हे याला फार मोठा योग लागतो. आणि जसे मोठे वागतात ना, मी माझ्या जीवनातला नेहमी एक किस्सा सांगत असतो. मला आठवतं बाबा, माझे वडील आजारी होते, ऐका ना, आणि वडील आजारी असल्यामुळे ते असे आंब्याखाली असे झोपलेले होते. मग मी पाहिलं, त्यांचा ताप होता थोडा. मी म्हटलं, बाबा तुमचे थोडे पाय चेपून देतो मी. मग मी त्यांचे थोडे पाय चेपले. ते म्हणले, राहू दे, तू कीर्तन करून आलाय, थकला असतील काल्याचं, जा तू झोप, आराम कर. मग मी त्यांचे पाय चेपले, थोडे डोकं दाबून दिलं त्यांचं, आणि 4-5 दिवसानंतर मी त्याच खाटीवर तिथं झोपलो. माझं लहान पोरगं आलं आणि ते माझे पाय चेपायला लागले. मला आश्चर्यात धक्का बसला की, बाळा तू माझे पाय का चेपतो? मी तुला थोडी सांगितलं? ते म्हणले, आजी बाबाचे त्या दिवशी इथं झोपले होते, त्यांचे पाय तुम्ही चेपले, तुम्ही माझे बाबाच आहे, मी तुमचे पाय चेपायला पाहिजे. माझे खाटकन डोळे उघडले. म्हणलं, नाही, बरं झालं तर म्हाताऱ्यावर नरडं दाबलं नाही यानं आता नरडं दाबलं असतं. एका मोठ्याचं पाहून लहाने आचरण करतात, त्याचं नाव धर्म आहे. विडाला जेव्हा आम्ही विठोबा रुक्माई भजन म्हणेन तेव्हा तुम्ही ते करायचंय, नाही का? काय झालं? सोबदार बाबा म्हणू का? सोबदार बाबा म्हणजे स्पिरिंग बसले मध्ये, मेरी झलक सबसे अलग. विडाला विडाला गडबड नाही काय? ठीक आहे, मी खुनवीन तुम्हाला, पण खुनवा कोणामुळे जमत नाही. आणि तुम्हाला विठाला 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 हा धर्म आहे. मग अर्थ म्हणजे काय? अर्थ म्हणजे पैसा. पैशाशिवाय काही होत नाही या जगामध्ये. ऐका ना, पैसा पाहिजे महाराज, पण तो एक कामापुरता असावा. लोक पैशाला रामराम घालतात, लोकांना काय घेणं देणं नाही, नाही का? पैसो थारो 3 नाम, परशा परशु परसराम. पैसा जर नसेल, हा आमच्या गावाचा परशा आहे. थोडा पैसा आला, हे आमचा परशु आहे. आणि लय मोठा आला, हे आमचे परशुराम पाटील आहे. लोक असेच आहे महाराज, लोकांना तुमच्याशी काही घेणं देणं नाहीये. म्हणून पैसा असावा, पण तो जास्त बी नसावा. जरा जास्त झाला ना मग ते घरी जेवत नाही, ते त्याला बायकोच्या हातचे बोंड वाटते ना हॉटेलीतली भजी वाटते, नाही का? म्हणून पैशाशिवाय काही होत नाही, पण पैसा सगळं काही आहे असं नाही, लक्षात घ्या. तसंही नाही. आता हे सुंदर गायन करतात हे, आणि हे जर एसटी मध्ये गेले आणि यांना जर कुठं जायचं असलं आणि यांनी म्हणलं, कंडक्टर साहेब तुम्हाला मी मस्त राग म्हणून दाखवतो, माझं तिकीट काढू नका, त्याला एरंड्या राग येईन त्या कंडक्टरला. समजा आमचे महाराज आहेत, निवृत्ती महाराज, पखवाज वाजवतात सुंदर, आणि ते जर एसटी मध्ये गेले, कंडक्टर म्हणलं तिकीट काढा, त्यांनी सांगितलं, हे बघा मी महाराष्ट्रातले चांगले चांगले महाराज वाजवले म्हणजे कीर्तन, तुम्ही मला असं करू नका, मी तुम्हाला एक बोल वाजून दाखवतो. आणि त्याने एक बोल वाजून दाखवला. 10 नदीकडे 10 तिकीट तिकीट कथा गदी गण नगन नगन गण 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 धागी तिरेकडे तागी तिरेकडे 10 तिकीट तिकीट कथा गदी गण 10 देन 10 तिकीट तिकीट कथा गदी गण 10 देन 10 तिकीट तिकीट कथा गदी गण 10 देन. कंडक्टर ऐकल का? ते कंडक्टर मला, निवृत्ती तिकीट तिकीट नाही बाळा, तिकीट तिकीट इथं नाही, तिकीट तिकीट इथं तिकीट तिकीट. पैसा लागण ना, ज्याचा खिसा गरम त्याचा देव धर्म. मग अर्थ सुद्धा त्या ठिकाणी
पण तो अर्थाला अर्थ असावा महाराज. पैसा तुम्हाला सुख देणारा नसावा, पैसा तुम्हाला आत्मिक समाधान देणारा असावा, नाही का. घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा नकोत नुसती नाती. त्या अर्थाला अर्थ असावा नकोत नुसती नाणी, अश्रूतून ही प्रीत व्हावी नकोत नुसते पाणी. अश्रूतून ही प्रेम व्हावी नकोत नुसते, असं वर्णन केलेलं आहे. घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा नकोत नुसती नाती. त्या अर्थाला अर्थ असावा नकोत नुसती नाणी, अश्रूतून ही प्रीत व्हावी नको ते नुसते पाणी. अरे ज्या घरात ज्याच्या त्याच्या परी स्वयंपाक केला जातो, नाही का. पहिला आला पिठलं आवडतो पिठलं करायला लावलं, दुसरा आला म्हणले वांग्याची भाजी कर, तिसरा आला तो म्हणले पांढरे कांदे आणले. लक्षात नाही आलं, ठीक आहे. आणि म्हणजे ज्या घरी ज्याच्या त्याच्या आवडीचे पदार्थ खाल्ल्या जातात, एकत्र बसून जेवण करता जात नाही, त्याला घर म्हणता येत नाही, त्याला ढाबं म्हणता येईल. आणि लोकांनी घराचे ढाबे केले, त्याच्यामुळे लोक परेशानीत आहे. विढाला विढाला म्हणून त्या अर्थाला अर्थ, धर्म, अर्थ, काम. काम या शब्दाचा अर्थ होतो इच्छा, आणि शेवटचा सांगितला मोक्ष, नाही का. आणि पुरुषार्थ सिद्धीच होती घेवोनी आपुले हाती. लवकर या बर का भाऊ, लवकर या, पायावर पाणी घेऊन ये जा. आणि विठाला विठाला निघाला भक्तीपंथी जगा देत. मग ती पुरुषार्थ सिद्धी चौथी म्हणजे तो मोक्ष आहे. ऐका ना, मोक्ष या शब्दापासून सुरुवात आहे, आपल्या अभंगाकडे वाटचाल आहे. मग चौथा पुरुषार्थ मोक्ष, आणि ते संत देतात. पंढरीचे वारकरी ते अधिकारी भोजावे, हे अधिकारी भोजावे. पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे, असं वर्णन केले आमचे माऊली महाराज. एक भाव सांगतात, पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे. जे पंढरीला जातात ते मोक्षाचे अधिकारी नाही, तर मोक्ष कुणाला द्यायचा हे ज्याच्या हातात आहे ते मोक्षाचे अधिकारी आहे. किती गोड व्याख्या आहे ना, हे अधिकार त्यांच्याकडे आहे. मग आता मोक्ष म्हणजे काय? ऐका ना बाबा, तुमच्या इतकं सखोल व्याख्या मला सांगता येणार नाही, पण माझं असं थोडं धडमधाडम गुढी पाडवा काम. मग मोक्ष म्हणजे काय मला सांगा. मिठाचा खडा पाण्यामध्ये पडला तर त्याचं काय होईल? मग मीठ आलं कुठून? मीठ कुठून आलं? पाण्यातून आलं. मिठाचा खडा पाण्यात पडला की त्याचं पाणी होईल, त्याचा परत मिठाचा खडा होईल काय? तसं हा जीव शिव तत्वाला जेव्हा विलीन होतो त्याला मोक्ष म्हणतात. एकदम सोपं आहे त्या ठिकाणी. आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंद सुखाची प्राप्ती, याचं नाव आहे मोक्ष. ऐका, परत येणेच नाही ना, इकडे लक्ष द्या. एका माणसाने मिठाची हत्तीन तयार केली आणि शोकेस मध्ये ठेवली. लोक देवघरापेक्षा शोकेस भारी सजवतात सर. काही काही लोक घर बांधतात ना बंगला. आता या कन्याला मला बंगला पाहायला म्हणले महाराज ऐका, आता काही दादाकडे गेलो तर त्यांनी दाखवलं नाही, मी पाहिला. पण काही लोक म्हणतात महाराज हे असं बांधलं. एकान मला तो बंगल्यात नेलं त्याच्या, आणि म्हणे महाराज हे जे वरच्या मजला विटा लावल्या ना ते आपल्याच भट्टीत पाडलेली इटा आहे म्हणे, आणि खानदेशातल्या विटाचा आणि या विटाचा तुम्हाला फरक दाखवतो, तुम्ही या इटा घ्या म्हणे, वरच्या दाखवतो म्हणून तुम्हाला. त्यांना माझ्या हातात इटा दिला ते पुढे झालं, मी इटा घेऊन त्याच्या मागं. त्याच्या विटायचा मला वीट आला होता, पण मग त्याला इलाज नव्हता काय का. मग मी पुरं घर पाहिलं, मग त्याला म्हणलं घर भारी बांधलं. तो घर कुठे? ते म्हणलं हेंद्र्या म्हणलं काय का. देवघर कुठे? ते म्हणे सगळं झालं फक्त देवघर झालं, म्हणून बुलडोजर झालं. ज्याच्यामुळे तुला ते सगळं प्राप्त झालं त्याचं अस्तित्व नाहीये घरामध्ये. काय फायदा आहे? काही फायदा नाही. विढाला विढाला विढाला. मग घर बांधले की लोक शोकेस आणि शोकेस मध्ये अशा वस्तू ठेवतात लोक. आता मी मागे एका कार्यक्रमाला गेलो,
माझं काल्याचं कीर्तन होतं, मला थोडी भूक लागल्यासारखी झाली. आता माझा थोडा असा बोलका स्वभाव आहे, सरळ सरळ आहे असं, आणि थोडा साधा बोळा आहे. इतकाही साधा बोळा नाही, 500ला 500च म्हणतो मी. आणि मग तिथं असं विठ्ठल विठ्ठल आईला म्हटलं, आई मला आता कीर्तन करायचंय ना, तर मला तुम्ही काय करा, थोडं शेंगदाणे वगैरे भाजा. म्हटलं मला गुरुवार आहे, जसं आज सोमवार आहे. ते म्हणले ठीक आहे. पण माझं लक्ष गेलं शोकेसवर, तिथं असे 4-5 सफरचंद ठेवले होते मध्ये. खुश झालो मी म्हणलं आई आई राहू द्या राहू द्या. ऐशी भीमा तीर ऐसा विटे भरी देव कुठे. नाही का असं अंगावर काटा येतो महाराज, अंगात काटे पाहिजे पण किडे येत आपल्याला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हा भक्तीचा आनंद वेगळा आहे. विटे ऐसे सुख नये भक्ती रस. संसारातल्या गोष्टीचा वीट येतो. तुम्हाला गंमत सांगतो, गमते ऐकायलाच येतात लोक. आणि विठ्ठल विठ्ठल. एका गावाला माझ्या 12 वर्ष कथा झाल्या बाबा, भागवत कथा. मी आता कथा बंद केल्या, सरासरी वडिलाच्या तब्येतीमुळे मी कुठं जात नाही. मागच्या वर्षी मी 112 कीर्तन, पण आता मी तसं करू शकत नाही, आता दिवस कल्ला आणि फार अवघड आहे. मग तिथं त्या गावाला मी, मग ते म्हणले माऊली तुमचे पाय घराला लागले पाहिजे म्हणून तुम्ही पंक्तीत जेवायला जायचं, सप्तच पंक्ती. काय हरकत नाही म्हणलं बा, तसं तर तसं. पण मग परिस्थिती अशी होती सर, एकच आयटम 7 दिवस. सकाळी नाही डांगर, आमचं डांगर म्हणतात त्या काशी फळाला. तुमच्याकडे काय म्हणतात? डांगर नाही म्हणतो तुमच्याकडे? डांगर म्हणतात तुमच्याकडे बी? आमच्याकडे बी डांगर म्हणतात. दररोज सर वैतागलो मी. सकाळी फोडणीचं वरण, संध्याकाळी डांगर, संध्याकाळी डांगर, 7 दिवस मी सगळं सहन केलं. आपल्या अशा गावात राहणं आपल्याला बोलता येत नाही काही गोष्टी. पण मग 7व्या दिवशी मला जायचं. दुसऱ्या दिवशी मी म्हणलं मला थोडं गावकऱ्याची मीटिंग घ्यायची. 11 वर्ष माझं, पुढच्या वर्षी 12 वर्ष. तुम्ही म्हणता 12 वर्ष माऊली तुम्ही पुरे करा कथेची. मी कथेला 100% येणार. पण माझी एक इच्छा आहे, थोडं मला गावकऱ्यासमोर माझे काही आहे ते प्रगट करायचे आहे गोष्टी. सगळे गावकरी आले, काय बोलतील बा महाराज. म्हणलं पुढच्या वर्षी माझी कथा तुम्हाला पाहिजे. म्हणले हो. म्हणलं मग देऊ मी कथा तुम्हाला. म्हणले हो. म्हणलं पण पुढच्या वर्षी 1 महिना अगोदर मला तुमच्या गावात 4-5 दिवस ये नाही. म्हणलं कशासाठी? म्हणलं पुरे जंगलं फिरायचे मला. आता त्याला वाटलं, म्हणले माऊली असं कसं काय? जंगलं कसं काय? म्हणलं जेवढे डांगराचे येल असतील तेवढे मला उपटून टाकणे. नंतर ते म्हणलं झालं काय? अरे म्हणलं दररोज डांगर. संसारातल्या गोष्टीला विटतो माणूस. मग ते काला झाला. त्याला म्हणलं आज बी डांगरच खाऊ घाला, आता नका बट्टा लावू शेवटी शेवटी. आणि काला झाला. मग मी सुटकेस भरली माझी, आलो घरी. त्या दिवशी काही मला कीर्तन नव्हतं, सुटकेस घरी ठेवली आणि बायकोला म्हटलं मी हरिपाठ घेऊन येतो. महाराज आजही सकाळी मी 4-4:30ला उठतो. तुम्ही 4 आता आमचे उमेश सर, आमची मंडळी माझ्यासोबत आहे. मी रात्री 3लाही घरी गेलो महाराज, तर तुम्हाला मी 4:30ला रेडी दिसाल. माझ्या भगवंताची पूजा मीच, आपली पूजा आपण केली पाहिजे नाही का. असं फार अवघड झालं. बऱ्याच मंदिरावरची पुजारी पाहिली मी, ते फक्त खाऊ राहिले, पूजा दुसरं ठेवलं त्यांनी. अवघड आहे. आताच ठीक आहे पण पुढं अवघड आहे. मग मी ते सुटकेस ठेवली घरी भागवताची. बायकोला म्हणलं मी हरिपाठ घेऊन येतो, तर तू स्वयंपाक करून ठेव. आणि मस्त जेवण झालं की मस्त झोपतो. म्हणलं उद्या जरा उशिराच उठून मी. ती म्हणली ठीक आहे. आलो घरी, मस्त हातपाय धुतले, जेवायला बसलो. काय केली म्हणलं भाजी? काय नाही म्हणले, डांगर केलं. मी म्हणलं माझ्या डोक्यात घालतो, मला नाही म्हणलं भूक, मी तान भूक हारली. मला काय सांगायचंय की संसारातल्या गोष्टीचा वीट येतो, पण परमार्थ अशी गोष्ट आहे, पुढता पुढती आस सेवावे,
नवरस सांगितले शास्त्रामध्ये, शृंगार हास्य करून रौद्र बिभत्स वगैरे. नवरसी बरवी सागरू करवी वचित रत्नांचे आगरू भावार्थाचे गिरीवरू निपजवी माय. नवरस सांगितले. पण हा जो रस आहे भक्ती रस हा वेगळा आहे, अवीट आहे. पण तो भक्ती रसाचा आनंद घेण्यासाठी सगुण उपासना सांगितली. आणि तो परमात्मा तो निर्गुण आहे. बिनु पद चलाई सुनई बिनु काना बिना कर्म करही विधी नाम. अव्यक्त निराकार नाही जाकार असा तो परमात्मा आहे. मग ते अव्यक्त रूपामध्ये निराकार रूपामध्ये त्याची भक्ती करता येणार नाही. म्हणून महाराज म्हटले देवा हाती रूप धरविला. आपली वेळ संपली, लक्ष द्या. जसे 15 मिनिटं घेणार आहे मी तुमचे. देवा हाती रूप धरविला आकार नेदो निराकार होत असे, नाही का. आणि त्याला हाताला धरून आम्ही सांगितलं की तू नाही का निराकार व्हायचं नाही, सगुण साकारच राहायचं. कारण तो अगोदर तर तसाच आहे ना. नव्हता काळा गोरा खुजाना ठेंगणा, काळा गोरा खुजाना ठेंगणा, काळा गोरा खुजाना स्वरूप सुंदर नव्हता काळा गोरा खुजाना ठेंगणा, स्वरूप सुंदरना अंधळा देखणा, कैशी जीव शिव दयासी भावना, नेनो पंच भौतिकना पंच प्राणाऊ, रूप धरिले सगुण चांगले. धरिले नाही, त्याला धरायला लावलं रूप. आणिलाही रूपा बळे. खळे या शब्दाचा अर्थ प्रयत्न होतो करून खळे हरिदासे. आणि असा जो विटेवरचा परमात्मा पाहिल्यानंतर मला काय अनुभूती आली. अभंगाचं शेवटचं चरण. तुका मने मन निवांत राहिले, तुका मने चित्त 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 निवांत राहिले. ध्यायती पावले देव, ध्यायती पावले देव, ध्यायती पावले, ध्यायती पावले देव, विद्यायती सुख होय, विद्यायती सुख होय भक्ती. तुका म्हणे चित्त निवांत राहिले, ध्यायते पाऊले विटेवरी, समचरण सरोजम सांद्रनिलांबुदाभम. असा परमात्मा. आणि माझं चित्त त्यांच्या चरणावर स्थिर झालं, नाही का. आता कोठे धावे मन तुमचे चरण देखलिया, नाही का. म्हणून तुका म्हणे चित्त निवांत राहिले. ते हृदयामध्ये ते पावले मी धारण केले. ध्यायते पाऊले विटेवरी. कोणी सुद्धा उठा म्हटल्याशिवाय उठण्याचा प्रयत्न करू नका. आणि एखादं जर आडमध्ये उठलं सगळं जय विठ्ठल झाल्याशिवाय त्याला काय इलाज आहे. गाव तुमचं आहे, पण तुम्ही तसं करणार नाही हा मला आत्मविश्वास आहे. अर्ध्या मिनिटासाठी आता तुम्ही नंतर आता तुम्ही हार टाक जा. अर्ध्या मिनिटासाठी सर्वांनी हातवर करायची. अर्ध्या मिनिटासाठी सर्वांनी बघा. ते मागचे सुद्धा ते वट्यावर बसेल, ते वट्यावरचे हां बाहेरचे बी पहा बरोबर. हे मस्त असा फिरवायला सप्ताह तिथून इकडं इकडून तिकडं. का राहू दे असे जातं पाठ लोक. 2 मिनिट सर्वांनी भजन करा.
हरे मोक्षपद तुच्छ केले आकारणे विनायक मग मला काल समजून पडलं तुम्ही पहिल्यांदा चांदीचा विना भेटला मला लोकांना चुनाच दिला आतापर्यंत विठ्ठल विठ्ठल मोक्षपद तुच्छ केले आकारणे आम्हा जन्म घेणे युगायुगे विटे ऐसे सुख नव्हे भक्ती रस पुढता पुढती आस सेवावी हे मायबाप हो आम्हाला या ठिकाणी बोलावलं दरवर्षीच मला फोन येतो आणि जोपर्यंत तुमचं असं प्रेम आहे तोपर्यंत मी नक्कीच येत राहील तुमच्या गावामध्ये नाही का कारण मी जेव्हापासून पाहतो 10-12 वर्ष झाले असतील मला तुमच्याकडे जास्त झाले असतील पण समाज मला काही कमी पडला नाही असं तुमच्याच गावात नाही असं प्रत्येक ठिकाणी लोक बोलवतातच मला लोकांना माहिती आहे स्वस्त आणि मस्त आहे आणि विठ्ठल विठ्ठल असो मायबाप हो जाताना एक शेवटचा संदेश देऊन जाईल व्यसनमुक्त जगा आज आदरणीय नंदाराम काय झालं मग तिचं काय झालं ती पाणी झाली कारण तिला माहित होतं मी समुद्रातून आले मला समुद्र मिळाला तर मी आता समुद्र स्वरूप होणार तसा हा जीव शिव तत्वाकडून आला आणि तो जेव्हा शिव तत्वाला जाऊन मिळतो त्याचं नाव मोक्ष आहे त्या ठिकाणी त्याला मोक्ष म्हणतात ऐका ज्ञानोबराय फार सुंदर सांगतात का लवणाची कुंजरी सुदलिया लवण सागरी ती येईची नामा घारी परते जैसे ज्ञानोबराय सांगतात नोये सारिता लवण मिळविता जळे त्याचं नाव मोक्ष आहे विढाला विढाला आणि एकदा काम त्या ठिकाणी काही प्रक्रिया अशा असतात मला वेदांताच्या प्रक्रिया जास्त सांगता येणार नाही पण काही प्रक्रिया असतात इथं जेवढ्या माझ्या माता भगिनी बसलेल्या आहेत ऐका ना जेवढ्या माझ्या माता भगिनी इथं बसलेल्या आहेत त्या दुधाचं दही करता येतं दुधाचं दही किती मावल्या करू शकतात सगळेच करू शकतात तुम्ही पण तुम्हाला जर म्हणलं बाई दह्याचं दूध करून दे शक्य आहे काय पूर्वीच्या काळामध्ये असं तुम्ही बघा जे जुने घर आहेत ना बाबा त्या घरामध्ये असे चोपडे झालेले खांब आहेत कशामुळे फार आनंद होता तो काळ शेतातल्या महिला सुद्धा ताक त्यांचा शेतात घेऊन जायचे आता ताक डोळ्यानं दिसत नाही असं असं घुम घुम असा आनंद होता घुमघुम करते डेरे घुमते लय आनंद होता महाराज मोठाल्यास रयान मोठाल्यास बया आता एवढीच बहीण इतकीच रई मी शेतकरी माणूस आहे महाराज आता आमच्या घरी ते गाई म्हशी कायम असतात का आणि ते इलेक्ट्रिकची रई आणली होती मग ते माझ्या मिसेसना सर ते इलेक्ट्रिकच्या ताईनं ती ताक करते एक दिवस ते शेजारच्या ताईनं त्या चंद्रकला ताईनं आमच्या त्यांच्या घरी पित्र होते ते म्हणले पुष्पाबाई आम्हाला ताक पाहिजे ते म्हणले काय हरकत मी करून ठेवते लाईन गेली मग ती म्हणली लाईन गेली आणि त्यांची पित्राचं काय म्हणते कडी होणार नाही कसं करू मी म्हणलं आईची हातची रवी आहे रवीनं करायचा दिवस मग तिनं आईची हातची रवी काढली तिला धुतलं आणि त्यानं ताक करण्याचा प्रयत्न केला अख्खीची आखी लटके ती नाही जमलं एवढीच आहे परेशान इतकं बारीक नाही ऐकायचं कीर्तन आणि तुम्हाला नाही झालं शक्य ते पूर्वीच्या काळात आताच्या मुलीला नाही जमत पाहिजे तसं आणि माझी माय माऊली दुधापासून दही करू शकते पण दह्यापासून दूध करू शकत नाही तसं शिव तत्वाकडे जाऊ शकतो पण शिव तत्वाकडून जीव तत्वाकडे फक्त संतच येऊ शकतात त्या ठिकाणी अधिकार फक्त त्यांचा विडाला विडाला आणि मग एकदा का मोक्ष प्राप्त झाला की त्याला पुन्हा जन्म मरण नाही का त्याला जन्म मरण त्याची सरली एर झार त्याची सरली एर झार त्याची सरली एर झार
तो जीव प्राप्त झाला त्याची सरली एरझार. मग तुकोबर आहे आम्हा जन्म घेणे म्हणतात कसे काय. हा फार मोठा महत्वाचा मुद्दा आहे. विडाला विडाला पण संत स्वेच्छा मरणी असतात. ऐका 3 वर्ग आहे. तुम्हा आम्हाला कर्मानुसार जन्माला यावं लागतं. आगा कर्मी जे उरावे ते सुख दुःखी फळावे ते भोगावया यावे देहाय का. तुम्हा आम्हाला जन्माला यावंच लागतं. ऐका ना साधा सोपा विषय. आरोपीच्या बी माग पुढे पोलीस असतात आणि मंत्र्याच्या बी माग पुढे पोलीस असतात. क्रिया सारखी आहे पण फरक असा आहे की पोलिसाच्या ताब्यात आरोपी आहे आणि मंत्र्याच्या ताब्यात पोलीस आहे. तसं जन्म आणि मरण हे संतांच्या हातात आहे. देवाला आणावं लागतं. आणि इला रूपा बळे करुणी खळे हरिदासे. आणि संत स्वतःच्या स्वइच्छेने येतात स्वइच्छेने जातात. संतांना मृत्यू कळतो महाराज. एक बरसाना नावाचं ठिकाण आहे खामगावला. तिथं अरविंद काका आगाश म्हणून होऊन गेले. संत सद्गुरू गजानन महाराजांचा जो हत्ती आहे तो त्यांच्या अंत्यविधीला आणला होता आणि त्यांनी मृत्यू सांगितला होता की अमुक अमुक दिवशी मी जाणार आहे. सगळे लोक अगोदर बोलवले. पण त्याचा अभ्यास आहे. मृत्यू सुद्धा कळतो पण त्याचा काय करावा लागतो अभ्यास करावा लागतो. ज्ञानोबरायचं गोड अभंग सांगतो तुम्हाला. लक्ष द्या. कानी घालून या बोटे नाद जे पहावे न ऐकता जाणावे 9 दिवस. असाच आहे ना बाबा. नाही का असे कानात बोट घालायचे आणि कानात बोट घातल्यानंतर नाद आहेत. आहात नाद आधी अनाहात नाद असे 2 नाद आहेत परमार्थामध्ये. अनुहात वाळजवी असं म्हणायचं आपण. असे नाद आहे. आपल्याला अनुहात बी माहित नाही आणि आहात बी माहित नाही. आपल्याला फक्त नाद माहिती आणि असे कानात बोट घालायचे. आणि तो नाद जर तुम्हाला आला नाही तर समजा तुमचा मृत्यू 9 दिवसावर आलेला आहे. अभ्यासी बरं का हा. तुम्ही करा प्रयत्न. मी फक्त सांगतोय सध्या प्रयत्न नंतर करणार आहे. आणि मग असं कुठे असतं का सांगायचं बी आम्ही वागायचं बी आम्ही असं कोणी सांगितलं. विठाल विठाल अजून पुढचा त्या ठिकाणी स्टेप आहे. भोया पाता न दिसता जाना आयुष्याची गणना 7 दिवस. असे उर्दू दृष्टिकोन आपल्या भोया पायाच्या. असं केलं की भोया दिसते की नाही आपल्या. नाही का पा सुरू झाले तुम्ही सगळे. बरेच जण करू राहिले असे. दिलं काम लावून मी तुम्हाला. असेच धंदे आमच्या लोक. विठाल विठाल असं पाहिलं की भोया दिसतात. भोया पाहता न दिसता जाणा आयुष्याची गणना 7 दिवस. समजा तुम्ही दररोज असा प्रयत्न करा घरी उठल्या सकाळी हे प्रक्रिया करायच्या असतात. डोळा घालून या बोटे चक्र जे पाहावे न दिसता जाणावे 5 दिवस. असे डोळ्यात बोट घालायचे असे चक्र दिसतात ना. आता असे बरेच पंथ निघले बाबा. ते म्हणतात तुम्ही डोळे बंद करा आम्ही तुम्हाला देव दाखवतो. अरे एवढा सोपा आहे का देव. बरगड्या गुड्या पडल्या साधू संतांच्या स्वप्नात नाही का. मी बोलत नाही. महाराजांचा अभंग आहे नाही का. स्वप्नी तोही कैसा न दे कशी डोळा सुंदर सावळा गहू गवित. आमच्या गावामध्ये असे काही लोक आले होते. ते म्हणतो तुम्ही माळा घालू नका काहीच करू नका 5च मिनिटात देव दाखवतो म्हणे. आता माझं गाव माझ्यावर प्रेम करतो महाराज. आणि सगळे जाती धर्माचे लोक भीम जयंती असेल शिवजयंती असेल अण्णाभाऊ साठे जयंती असेल ते शेलुतकर महाराजला बोलले शहरात. आणि तुम्हाला सांगतो ते सगळे मला विठाल 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 ते बोलवतातच. मग ते म्हणले महाराज ते असा पंथ आला म्हणले ते देव दाखवतो 10 मिनिटात. मी म्हणलं मग आयुष्य गेलं. कीर्तन करू करू मला अजून दिसला नाही. चला मग पाहू. मग ते मला गेलो. मग ते असे बंद करा म्हणे डोळे. डोळे बंद केले म्हणे काय दिसतं. मी म्हणलं सगळं अंधार आहे म्हणे. आता सांगा काय दिसतं. आणि ते लोक येडे ना महाराज. लोक हाऊस म्हणते काही बी. तो माहीत तुम्हाला सांगतो सत्याला सत्यच म्हणलं पाहिजे आणि असत्याला असत्यच म्हणलं पाहिजे. ताकद ज्याच्यात आहे ना तो माणूस उघडा पडल पण शेवट चांगला होईल तसा. तुम्हाला सांगतो मी म्हणलं देवाची शपथ काही दिसत नाही.
ते पुन्हा मुलं म्हणे तर माझ्या डोक्यावर हात ठेवला असा. आता माझ्या डोक्यावर फक्त गजानन महाराज हात. मग त्याने ठेवला. आता सांगा म्हणे काय दिसतं. म्हणलं माझ्या गाडीचा हप्ता थकला तो दिवस. काय परिस्थिती आहे. आणि विठ्ठल 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 असे कानात असे डोळ्यात बोट घालायचे आणि असं दिसतं तुम्हाला असं काळं निळं. आणि ज्या दिवशी ते दिसणं थांबलं तर समजा आपलं आयुष्य किती राहिलं फक्त 5 दिवस. आणि पुढची प्रक्रिया असते नासागरीचे आग्र न दिसता नयनी मना तेची दिनी रामकृष्ण. आणि असा नाकाचा शेंडा पाहायचा. बघा तुम्ही दिसतो म्हणजे असं आले सुरू तुम्ही आता नाही का. शास्त्रही महाराज आहे असा नाकाचा शेंडा दररोज पाहायचा. आणि ज्या दिवशी तुमच्या नाकाचा शेंडा तुम्हाला दिसला नाही दुसऱ्या दिवशीचा नाश्ता तुम्ही करू शकत नाही का. हे मरण कळतं. नाद ऐकून आला तर किती दिवस. याच्यासाठी कीर्तन ध्यानात ठेवलं पाहिजे. 9 दिवस. भुयाने दिसलं की 7 दिवस. डोळ्यातलं आणि नाका शेंडा दिसलं पण हे तुम्हा आम्हाला नाही जमणार. आणि नाही का. आणि हे जर सिद्ध करायचं असेल अंतकाळी आपण पहावे की अंतकाळी आपण ज्ञानदेव म्हणे साधूचे लक्षण साधूला कळतो. म्हणून साधू संत मनाने येतात आणि मनाने जातात. पण माणूस जिथं आनंद असेल तिथं राहील. आता आम्ही तुमच्या गावामध्ये येतो. कधी पाकिटाचा ठराव मी केला आतापर्यंत नाही केला. त्याच्यामुळे जास्त देत पण नाही. आणि विठ्ठल विठ्ठल इथं नाही मी कुठंच नाही केला. आणि तुम्हाला सांगतो पण आम्ही जातो का कुठं कुठं जिथं आनंद मिळतो तिथं काही नाही झालं तरी तिथं जायला पाहिजे नाही का. मग संत 2 ठिकाणी वैकुंठातही राहतात आणि भूतलावरही राहतात. ऐका ना. आम्ही वैकुंठ आलो याची बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. मग वैकुंठामध्ये तुकोबाला जरा गुदमरल्यासारखं झालं. आणि तुकोबाने विचार केला वैकुंठापेक्षा जर त्या ठिकाणी मोक्ष सुखापेक्षा आनंद जर कुठं असेल तर तो भक्ती सुखामध्ये आहे. आणि जेव्हाही तुकोबाला कळालं तेव्हा तुकोबाने आपल्या प्रतिक्रिया दिल्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये.
आम्हाला इथं आनंद वाटतो. मोक्ष पद तुच्छ केले या कारणे. दोन कारण आहेत. का तर जगाच्या कल्याणासाठी मोक्षपद तुच्छ केलं आणि भगवंताचं नाम चिंतन करण्यासाठी मोक्षपद तुच्छ केली या कारणे आम्हा जन्म घेणे युगायुगे. मग मोक्षामध्ये सुख नाही का तर महाराज सांगतात हे सुख नाही, नाही का. म्हणून तर तुकोबऱ्या देवाला सांगतात नाही का, नको वैकुंठीचा वास, समीपता सलोकता स्वरूपता आणि सायुज्यता. मग तुकोबऱ्या सांगतात वैकुंठात आम्हाला भगवंतानी सांगितलं तुम्ही वैकुंठात राहा. मग तुकोबऱ्या म्हणले आम्हाला शानपण नको सांगू ना, तू तरी कुठं वैकुंठात राहतो म्हणले. या भक्ती सुखासाठी तू पण खाली येतो ना, नाही का. वैकुंठाशी आम्हा नको धाडू हरी, नाही का. म्हणजे तू वैकुंठ तुला नाही का, तुला वैकुंठ आवडतं का सांग म्हणले. नावडे वैकुंठ शेषाचे शयन वैष्णव सदन आवडले. मग ज्या सुखा कारणे देव विरामला, ज्या सुखा कारणे देव विरामला, वैकुंठ सोडी संत सदन राहिला. वैकुंठ सोडून संत सदन राहिला. ज्या सुखा कारणे देव वेडावला. आता ज्याचा वैकुंठ आहे तो, आता तुम्हाला व्यवहारातली गंमत सांगतो. अरे असं माझं काल्याचं कीर्तन होतं. आदल्या दिवशी मुक्कामाला गेलो मी आणि ते म्हणले बाबाची झोपाची व्यवस्था कुठं करते म्हणले. मारुतीच्या पारावर. ते एक माणूस म्हणला नाही नाही मी नेतो माऊलीला आमच्याकडे, आमच्या घरी कोणीच नाही म्हणले. मी आज एकटंच घरी आहे, सगळे आमची फॅमिली वगैरे इकडे माहेरला गेले. म्हटलं चांगली गोष्ट आहे चला म्हटलं. मी त्यांच्याकडे झोपायला गेलो. मग त्यांनी माझं आतरून घरात टाकलं त्याच्या आणि ते बाहेर वट्ट्यावर येऊन झोपलं. म्हणलं असं कोण बा, तुम्ही बी इकडे झोपा ना घरात. ते म्हणलं नाही तुम्ही झोपा घरात. म्हणलं तुम्ही बाहेर कोण, नाही म्हणले घरात बाजडे. मला मारतो म्हणलं मग घरात. ज्या बाजडाच्या धाकाना तू बाहेर गेलास आणि मला त्या बाजडात झोपवतो, तसं देवा ज्या वैकुंठामध्ये सुख असतं तर तू भक्ताच्या घरी आला कशाला असता. अर्थात भक्तीत जो आनंद आहे तो आनंद वैकुंठामध्ये नाही. त्याच्यामुळे आम्हाला त्याच्यामुळे नाही का, म्हणून नको वैकुंठीचा वास आहे तया सुखा नाश. अद्भुत हा रस कथे काळी नामाचा आणि या अद्भुत रस सेवन करण्यासाठी मोक्षपद तुच्छ केले. एक नाथांचा अभंग आहे, लक्ष्मण बाबा नाथ बाबांचा काल्याचं कीर्तनाचा अभंग आहे. सरासरी काल्याचं कीर्तन नाथांचा अभंग कोणी घेत नाही, पण नाथांचा एक अभंग आहे नाही का. जो न कळे वेद शास्त्रागे माई, तो गोकुळी लोणी चोरून खाये. टाळी वाजवा. ऐशी भाविकाची आवड देवा, वैकुंठातून मोक्ष सुखातून हे खाली का येतात त्याचं उत्तर सांगतो तुम्हाला, ऐका. याला पुरावा आहे ना. जो न कळे वेद शास्त्रागे माये, तो गोकुळी लोणी चोरुनी खाये. ऐशी भाविकाचे आवडी देखा. तो आला कुठून मग, टाकून आला वैकुंठ सुखा. इथं आपला मुद्दा. तो भाविकाच्या आवडीसाठी वैकुंठ सुखातून खाली आला. कशासाठी? ऐशी भाविकाची आवडी देखा. आता या ठिकाणी मुद्दा असा आहे की तो भाविकाच्या आवडीसाठी वैकुंठातून खाली आला, मग वैकुंठात भाविक नव्हते का? प्रश्न आहे ना. ऐशी भाविकाची आवडी देखा, टाकून आला.
वैकुंठ सुखा. मग भाविकाच्या आवडीसाठी, भाविकाचा आनंद घेण्यासाठी, कीर्तनाचा आनंद घेण्यासाठी तो वैकुंठ सुख टाकून खाली आला. मग वैकुंठामध्ये भाविक नव्हते काय? साधा प्रश्न मला सांगा, एकदम साधा प्रश्न आहे. तुमच्या घरी पाहुणे आले, त्यांना चहा करायचा आहे, मग तुमच्या घरात दूध नाही, मग तुम्ही शेजाऱ्याकडे पाठवता. पहिला तो काळ लय भारी होता नाही का? दूध सांगायची आई आमची, बाळा दूध घेऊन ये बरं. मग ते 4 आणे 8 आणे असायचे, बरोबर आहे की नाही? मुलगी जर असेल ना तर असं झाकून न्यायचे ते ग्लास. पोरगा असेल ना त्या गिलासात 4 आणे. टाळा आमच्या घरी दूध नाही हो, आम्ही बेकार छोटा आहोत हो आपले फाड. मग ते मग एखाद्याला विठाल विठाल ऐका ना, तुम्ही एखाद्याला सांगितलं की बा चहाला दूध घेऊन ये, मग तुमच्या घरी दूध होतं म्हणून सांगितलं का नव्हतं म्हणून सांगितलं? नव्हतं म्हणून सांगितलं. मग भगवान परमात्मा भाविकाच्या आवडीसाठी पृथ्वीवर आला. मग वैकुंठात भाविक नव्हते म्हणून का होते म्हणून? नव्हते म्हणून. मग नव्हते म्हणून जर तुम्ही असं म्हणतात तर उद्या समजा शिरुत्कर मेला तर तुम्ही बॅनर छापणारच लय दिवसापासून येतो. तर तुम्ही पुढे काय टाकता? वैकुंठवासी टाकता की नाही तुम्ही? एखादा हरिभक्त पर्यंत मेला काय टाकतो आपण? वैकुंठवासी. मग तो वैकुंठवासी तो वैकुंठाला गेलेला भाविक नव्हता का? मग कसं काय म्हणता तुम्ही भाविक नव्हती म्हणून? हे लय मोठं कोड आहे महाराज नाही का? परमात्मा भाविकासाठी वैकुंठातून आला, मग भाविक नव्हते म्हणून का होते म्हणून? मग नव्हते जर तुम्ही म्हणाल, मग इतर जे हरिभक्तपरायण वैकुंठवासी झाले मग ते भाविक नव्हते का? होते, पण मग तिथं तो आनंद का नाही? नाही का? चतुर्भुज नर होऊन चतुर्भुज नर होऊन पितृभ्रात्रा सगोत्रा पार. मग वैकुंठामध्ये देव बी चतुर्भुज आणि जे वैकुंठाला गेले ते बी चतुर्भुज. मग भक्तीचा आनंद मला सांगा, पकवास वाजू शकतो का? वाजणारा वेगळा लागेल ना नाही का? मला सांगा किती लय बाळा तू? काय ना मारी घालणं बेटा, काय नाव तुझं? ऋतुराज नाही का? ऋतुराज, श्रीखंड होण्यात मजा आहे का श्रीखंड खाण्यात मजा आहे? खाण्यात मजा आहे. हुशार आहे ते विदर्भरत्न. आणि पोराच्या नांदी लागून महाराज तुम्हाला सांगतो, ते कुंभमेळा चालू होता. मग मी एका ठिकाणी कीर्तनाला गेलो. मग ते पोरग ते पोराचा आवडीचा कार्यक्रम काय टीव्हीवर कार्टून. बरोबर काय आवडतं ऋतुराज पोरायला? कार्टून आवडतं सगळ्या पोराला. ते पोरं कार्टून पाहत होतं. मी म्हणलं बाळा मला थोड्या बातम्या लावू दे रे, कुंभमेळ्यात काय चाललं काय नाही पाहू दे म्हणलं. त्या मोनालिसा ताईचं काय चाललं, त्या IT बाबाचं त्याचं पाहू देच म्हणलं तुम्हाला. ते म्हणलं नाही मग कार्टून पाहणं चालू आहे. आता मला वाटतं थोडं यानं मला बातम्या पाहू द्या बा. पण तो कायच ते पोरग. पण तुझा एक मित्र आला, म्हणले बाब्या इकडे ये. मी म्हणलं जमला आता. मी म्हणलं तुला बोलवतोय ते म्हणलं जातो म्हणले. ते 2 मिनिटांनी तिकडे गेले त्या पोराकडे, ते बाब्याला बोलवलं तिकडं. ते 2 मिनिटं तिकडे गेले. म्हणलं आता हे येऊस तर आपण पाहून घेऊ. मग मी ते म्हणलं आता हे पाहू. ते कुठं माझ्याकडून बदलू राहिलं, ते दाबो बटणं. ते 15 मिनिटांनी वापस आलं आणि त्यानं 1 मिनिटं सुरू केलं. त्याला म्हणलं करे तू लगेच चालू केलं तर? ते म्हणलं बाबा मला माहित होतं मी गेल्यावर उचापात्या करणार आहे, शेल काढून नव्हते म्हणजे पोरायचं अवघड असतं. त्याच्या नादी लागू नये. विठ्ठल विठ्ठल वस्तूचा आनंद घेऊ शकत नाही. तो वस्तूचा आनंद घेण्यासाठी त्यात भिन्नता वेगळेपणा असावं लागतं. तसं तुकोबराय सांगतात नाही का, तिथं चतुर्भुज नर होऊन ठेले. मग तिथं देव बी सारखा आणि भक्त बी सारखे. मग भक्तीचा आनंद घेईल का? तुकोबरायने सांगितलं नको ब्रह्मज्ञान
स्थिती भाव तिथं देव स्वरूप असल्यामुळे तिथं भक्तीचा आनंद घेता येत नाही. पण इथं मी भक्त तू देव ऐसे करे किंवा अद्वैत तो नाही माझे समाधान पुढे हे चरण सेवा. म्हणून तिथं चतुर्भुज नरभुवनी ठेले अर्थात ते देव आणि भक्त सारखे असल्यामुळे तिथं भक्तीचा आनंद घेता येत नाही. म्हणून मी काय केलं मोक्षपद तुच्छ केले म्हणून या भक्ती सुखाचा आनंद घेण्यासाठी वास्तविक पाहता जन्म घेणं चांगलं आहे का वाईट आहे? जन्माचे किती मारस कठीण कष्ट आहे. मातेच्या उदर कोहरी पचोनी विष्ठेच्या दातरी उकडोनी 9 मासवरी जन्म जन्मोनी मरते 9 मास कष्टली से दाव्याने प्रसूत झाली येताचे कर्मजाळ तुझी मान अडकली. आईच्या पोटात का असं मस्तपैकी मस्त पलंगे बसायला पुढे टीव्ही लावलेली आहे हातात आपला रिमोट कंट्रोल आहे आणि मग आपण 4 दिवस सासूची मालिका असं आहे का तिथं? तिथं महाराज सगळं नाकी तोंडी कुर्म केले. एवढं कठीण दुःख आहे तरी तुकोबराय बोलले की आम्हा जन्म घेणे युगायुगी. युगायुगी घेतलंच ना महाराज. पुढे पाहणार तुम्ही अंबरीश नंतर प्रल्हाद त्रेतायुगामध्ये अंगद द्वापार युगामध्ये उद्धव आणि कलियुगामध्ये नामदेवराय आणि तुकाराम महाराज. जगद्गुरु तुका अवतार नामयाचा आम्हा जन्म घेणे संयुगाचा भक्त नामा उभा पाठीमागे आता चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी. मग नामदेवराय म्हणजे तुकोबाराय 4 युगापासून उभा कीर्तनी. मग या कीर्तनाचा आनंद घेण्यासाठी मोक्षपद तुच्छ केले मोक्षपद तुच्छ केले मग कशासाठी आम्ही जन्माला येणार आहे त्याचं कारण सांगितलं अभंगाच्या 2ऱ्या चरणात. मग कशासाठी आम्हाला युगायुगाला जन्माला यायचंय? अरे या भक्ती सुखाचा आनंद घेण्यासाठी. का तरी अविट आहे विटे ऐसे सुख नो हे भक्ती रस. हे विट्ट का महाराज नाही का? जेवण नाही झाले अजून पण तरी आनंद वाटतो तुमच्यामुळे मी लोक सोडणार आहे का? हा आनंद आहे. हा असा आनंद नाही. बाकीच्या गोष्टी विटतात संसारातल्या गोष्टीचा वीट येतो महाराज नाही का? जशी पत्नी पहिल्या वर्षी आवडती तशी 10व्या वर्षी नाही आवडती. लग्न झाल्यावर 10व्या वर्षी पहिल्या वर्षी असतं ते जानू तुला काय म्हणू. नंतर सगळं विस्कटून जातं वातावरण तुम्हाला सांगतो नाही काय विषयाचं सुख नाही का? बघा तू योग्य अशी निघली होती माग रूप पाहता लोचीने आम्ही पिढ्या जात म्हणू लागलो.
पण कधी विटलं का रूप पाहता लोचनी संतांची वाणी येते हा सुंदर ते ध्यान विटलं कधी लय आले आता पाठीमागे गाणं गाजलो होतं बाबा तुमचा काही जास्त संबंधित नाही याच्याशी आम्ही फिरतो याच्यात आणि असं फार गाजलं होतं ते आवड मला ज्याची मी त्यालाच पुढं म्हणत नाही मी झाला सुरू वाजवायला अवघड होईन ते गाणं म्हणलं म्हणून आम्ही महाराजला आहेत. त्यांच्यासोबत आलेले आमचे आदरणीय वैराळकर सर आहेत. खरं तर आणि तुमच्या इथं काहीतरी ऋण असतात माणसावर आणि त्यांनी इथं त्या ठिकाणी त्यांची जमीन वगैरे झाली पण त्यांनी एक आपण काहीतरी देणं लागतो म्हणून शेवटच्या भांडाऱ्याला त्यांनी त्या ठिकाणी स्वीट आयटम माझ्याकडून असावा नाही का ही जाणीव त्या ठिकाणी प्रत्येकाला असली पाहिजे आणि खूप मोठं भगवंताची कृपा आहे. आणि मी तर नेहमी एक सांगत असतो की या जगातला सर्वात श्रीमंत माणूस जर कोण असेल तर टाटा बिर्ला धीरूभाई अंबानी नीतू अंबानी हे कोणीच नाही आहे. ज्याची अवलाद चांगली निघाली तो या जगातला सर्वात श्रीमंत माणूस आहे. आणि ते वैभव तर तुम्हाला दोघांना पण लाभलेलं आहे. तुम्ही भाग्यवान आहात. मला माहीत नव्हतं एवढं सगळं पण मला गुरुजींचा फोन आला होता मोंडाळ्याच्या सरांचा. त्यांनी सांगितलं माऊली असा योग आहे आणि तुम्ही या ठिकाणी आलात. लक्ष्मण बाबा तुम्ही या ठिकाणी बसला सगळे महाराजांनी गोड मृदंग वाजवला आणि दोन्ही चॅनलवाले भैया नाही का. आता गणेश तर माझा पूर्वीचाच ओळखीचा आहे. आमची आपली पहिलीच भेट आहे वाटतं पहिल्यांदाच हां नाही का. प्रसन्न दिसले मला दोघं पण. आणि आता मी काही म्हणत नाही कोणाला शूटिंग करायची शूटिंग करा नाही का. या शूटिंगचा एक फायदा होतो. आता हे कीर्तन एकदा झालं ना गायब आता ते पुन्हा नाही घेता येत ते झालं. ते आता माझ्या यूट्यूबला गेलेले कार्यक्रम मी पुन्हा महाराज ते आपण घेतला नाही का कारण ते चोरीला जातो तो माल. विठ्ठल विठ्ठल असो झालेली सेवा भगवंताच्या चरणावर समर्पित करतो. तुम्ही सर्व महाराज मंडळी म्हणजे बाबा आणि जाताना एक शेवटचा संदेश देऊन जाईल. माझं जे आयुष्य आहे कोणी काही म्हणू मला लोक ट्रोलही करत असतील फक्त समाज व्यसनमुक्त व्हावा त्याच्यासाठी मी समर्पित केलेलं आहे. लोकांना अनेक शंका कुशंका त्या विठ्ठलदादाचं नामचं होतं. त्यांनी एक फार धुतला होता एकदा त्या फेसबुकवर एकानं अशी थोडी कमेंट केली ती खूप मोठं लय मोठं लिहिलं होतं आमच्या विठ्ठल भाऊनं नाही का. आता लोक म्हणतात परंतु आपलं काम आपण चांगलं करत राहावं. माया बापा हो या जगामध्ये व्यसनाचं प्रमाण जर सगळ्यात जास्त झालं असेल ना तर ते माळी कोळी तेली तांबुळी सुतार कुमार लोहार सगळ्या जाती धर्मामध्ये झालं. फक्त आमचं मुस्लिम बांधव याच्यामध्ये कमी आहे नाही का. माझ्याकडं सगळ्या जाती धर्माचे लोक व्यसनमुक्तीसाठी येतात आणि आज हजारो लोकांचे नाही तर लाखो लोकांचे परिवार याच्यामुळे बर्बाद होऊ लागले. याच्यामुळे अनेक परिवाराचा सत्यानाश होऊ लागला. म्हणून त्या ठिकाणी तुमच्या पाया पडून सांगतो. आमचे वानखेडे दादा पण येणार होते आले की नाही मला माहीत नाही. तुमच्या त्यांनी व्यसनमुक्ती केंद्र टाकायचं म्हणले आणि मला गोळ्या औषध द्या. आता ते मी म्हटलं काही हरकत नाही तुम्ही या. आज येणार होते ते काही कारणास्तव आले नसतील कदाचित. हो का मी तुम्हाला सगळं सांगतो म्हटलं कारण त्या गोळ्या औषधीची लाईन मला लावायला 7-8-10 वर्ष लोक सांगत नाही. कोणाला कोणाचं चांगलं व्हावं थोडं वाटतं नाही का. पण कोणाचंही चांगलं व्हाव हे वाटणारी एकमेव व्यक्ती जगात असते तिला माऊली म्हणतात नाही का. मग ती आई असेल किंवा संत असेल नाही का. माझं तर मन आहे कोणी टाका मी पूर्ण सपोर्ट करायला तयार आहे. कुठं का तुम्ही दारू सोडत नाही फक्त ती सोडली पाहिजे. कुठलं का कोंबडं बाग दे ना उठणं महत्वाचं ते आपल्या डाल्या खालचं बोंबललं पाहिजे अशातला काही प्रकार नाही का. म्हणून आमचा तो प्रयत्न आहे. तो माझा धंदा नाही किंवा माझा व्यवसाय नाही. जे आहे ते सगळं उघड आहे नाही का. आणि लोक विचार करतात 7-8 हजार रुपये परंतु माझ्या परिसरातले डॉक्टर लोक माझं गावकरी सगळे त्याच्यावर लक्ष आहे. सुरुवातीला मला त्रास झाला खूप पण आता लोकांच्या लक्षात आलं याच्या मनात कुठल्याच याच्या पाठीमागं स्वार्थ भावना नाही आहे. त्याच्यामुळे सगळी माणसं सपोर्ट करतात आणि अशा पद्धतीने ते चालू आहे. आणि या व्यसनाचं सगळ्यात मोठं दुःख जर कुणाच्या जीवनात असेल तर माझ्या माया माऊलीच्या जीवनात आहे. जिचा नवरा दारू पितो ना महाराज जिचा मुलगा दारू पितो तिला जाऊन त्या ठिकाणी एकदा विचारा की ती किती डिप्रेशनमध्ये आहे म्हणून. आणि म्हणून आपल्याला जर त्या ठिकाणी तो सावरायचं असेल. मला आता एका पत्रकाराने मला प्रश्न केला की माऊली तुम्हाला काय घेणं आहे आणि तुमचा परिवार तर माळकरी आहे तुमचा परिवार निर्व्यसनी आहे मग तुम्ही हे कशासाठी करतायत. पण तुम्हाला सांगतो आज आमच्याकडे हजारो लोक आज व्यसनमुक्त झाले.
आणि त्यांचे संसार आज उभे आहे, आनंदात ते जगू लागले. आणि मी म्हणतो याच्यापेक्षा मोठं पुण्य असू शकत नाही. अष्टादशी पुराणेषु व्यासस्य वचनम द्वयम पुण्य परोपकाराय पापाय परपीडनम परहित सम पुण्य नाही भाई परपीडा सम नाही अधमाई. एका पुण्य ते परोपकार पाप ते परपीडा अनेक नाही जोडा दुजाई असे. आणि म्हणून जे लोक व्यसन करतात त्यांना अक्कल पाहिजे. एक माणसाचं मला इतकं बोलणं लागलं परवा, तो काय बोलला मला माहितीये का? आता माझ्या गावातले 8-10 लोक असे होते की दुकानाची सुरुवात तेच करत होते. सकाळी बवणी त्यांचीच होती, पण ते एकाएकाला बाहेर काढून आम्ही त्याला बाहेर काढलं. एक माणूस मला काय बोलला, अरे म्हणे माऊली यायला पिऊ द्या, हे पितात म्हणूनच याच्या बायकांनी हे आपल्याकडे रोजाना येतात, नाही तर रोजदार भेटणार नाही. म्हणजे किती लोकांची सोच गंदी आहे, याचा विचार आपण करायला पाहिजे. आणि मला त्यांनी विचारलं की तुम्ही का करता, तर देवाला जर एखादी गोष्ट करून घ्यायची असेल ना दादा, तर तो काहीतरी कारण घडवतो. मी लाईव्ह बोलतोय, मला जबाबदारीनं मी बोलतोय. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये औरंगाबाद पूर्वीच, तर तिथं माझी मावशी राहते, काय गाव नावाचं गाव आहे. आणि माझ्या कशासाठी मी का करतोय हे, मला व्यसनमुक्तीचा छंद का लागला आहे का, असा बऱ्याच लोकांना पडलेला हा प्रश्न आहे. तर माझ्या मावशीच्या घरी जायचं मी लहानपणी. आणि माझ्या मावशीची पुतणी होती ज्योती नावाची, ती स्वाध्याय परिवारामध्ये होते. आणि मलाही स्वाध्याय परिवाराचा पहिल्यापासून छंद आहे. आणि कदाचित कीर्तनाचे पैसे मी ठराव करत नाही, तर माझ्यावर तो पगडा बसला नाही का. माझे वडील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या सानिध्यात राहिले. आणि माझ्या वडिलांनी सांगितलं जोपर्यंत मी आहे तोपर्यंत आज सगळे जे नामांकित कीर्तनकार आहेत महाराष्ट्रातले कधीतरी असतील, पण त्यांची यादीमध्ये मी जातो. पण मग समाजाचा काय कटू अनुभव येतो हे मी तुम्हाला नाही सांगू शकणार इथे. आणि मग ती निरपेक्ष भावनेनं स्वाध्याय परिवारात जायची. अवघत 13 वर्षाचं वय. ऐका बरं, मी हे का करतोय, कशासाठी मला ही प्रेरणा भेटली, कुठून भेटली, हे मी तुम्हाला आज लाईव्ह सांगतोय. आणि मग आम्ही लहानपणी सोबत खेळायचं, राहायचं, सोबत बागडायचं. आणि तो काळ एक आगळा वेगळा काळ होता. आणि मग तिचं वय अवघं 10-15 वर्षाचं वय. आणि एक मैको कंपनी होती बघा अगोदर, ते प्लॉट होते सोलन पोलनचे, मला माहित असेल ते सोलन पोलनचे प्लॉट होते, ते दोरापुंगळीचे प्लॉट असायचे अगोदरच्या काळामध्ये. मैको नावाची कंपनी, त्याच्यामध्ये तो मुलगा 5 मिनिटाचं माझं कीर्तन राहिलं, तो तिथं सर्व्हिसला. मग त्यांनी मागणी घातली की बा आमच्या घरी ज्योती देऊन टाका. 15 वर्षाचं वय अवघं, तेव्हा काही एवढं वयाची आठ नव्हती. आणि महाराज ती स्वाध्याय परिवारात जाणारी पोरगी, 2 टाइम त्या ठिकाणी त्रिकाल संध्या करणारी, 15वा 9वा अध्याय गीतेचा पाठ, एवढं सुंदर आनंदाचा सुखाचं त्या ठिकाणी वातावरण. आणि मग सर्व्हिसला आहे म्हणून मुलगी देऊन टाकली. पहिल्या मुलाला गेली एकदम आनंदात आली, दुसऱ्या मुलाला गेली आनंदात आली, पण तिसऱ्या मुलाहून जेव्हा आली तेव्हा आईला दुरून पाहिलं, डोळ्यातलं पाणी गळकन गालावर आलं. आईने विचारलं बाळा काय झालं, का रडते ज्योती. सांगितलं आई माझा नवरा दारुड आहे, माझा नवरा दारू पितो. आईने तिला हृदयाशी घेतलं, जवळ घेतलं, सांगितलं बाळा आता तुला ऍक्सेप्ट करायचं आहे, जसं असेल तसं, परंतु त्या ठिकाणी तुला नांदायचं आहे, सुधरेल एक दिवस, हा माझा विश्वास आहे, तू भक्ती करते देवाची. आणि मग ती नांदायला गेली. आणि जात असताना सोन्याचा संसार जालन्याला कन्हैयानगर म्हणून आहे, त्याच्या बाजूला सुंदर त्याने बंगला, सुंदर घर बांधलं. घरासमोर लॉन्सवर मस्तपैकी एक झोपाळा बांधला, मस्त तिथं झोका बांधला. आणि 1-1.5 वर्ष लग्नाला झालं. आणि 1 वर्षानंतर त्यांच्या प्रपंचाच्या वेलीवर एक सुंदर अशी कळी उमलली, सुंदर तिला मुलगी झाली. ती स्वाध्याय परिवारात असल्यामुळे त्या मुलीचं नाव तिने वेदिका ठेवलं. वेदिका इतकी दिसायला सुंदर, स्मार्ट पोरगी, छोटीशी, परंतु त्याचं पिण्याचं प्रमाण वाढत गेलं. आणि ती दिसायला सुंदर असल्यामुळे त्या दारूमुळे तो कमकुवत झाला. आणि तो कमकुवत झाल्यामुळे त्याच्या मनामध्ये संशयाचं वागूर त्या ठिकाणी सुरू झालं नाही का. एक सांगू तुम्हाला, ज्याच्या परिवारामध्ये संशय घुसला, नवऱ्याचा बायकोविषयी असो की बायकोचा नवऱ्याविषयी असो, त्याच्या परिवाराचा सत्यानाश व्हायला वेळ लागू शकत नाही. लक्षात घ्या, त्याच्यासाठी संशय नका ठेवू मनामध्ये. पती पत्नी एकमेकापासून मोकळं व्हा. एका मनातल्या ज्या भावना आहेत, तुमचे स्पंदन आहेत, ते मोकळे करा. म्हणून संशयाहून थोर आणि पाप नाही घोर, विनाशाची वागूर प्राणी असे म्हणून या संशयित का घातक आहे. माझ्याकडे आज जवळजवळ 45 त्या ठिकाणी ऍडमिट आहेत माणसं दारू सोडायला आलेले. त्याच्यामध्ये संशयाचे शिकार झालेले 70% लोक असतील. का? अरे आपली पत्नी आहे, तिला कधीतरी प्रगट झालं पाहिजे. आपला पती आहे, प्रगट झालं पाहिजे. कुठंतरी व्यक्त व्हा, तुमच्या भावना मोकळ्या करा, तेव्हा तुम्ही आनंदानं जगाल. असं गुदमरल्यासारखं जीवन जगू नका. अशी माणसं डिप्रेशन मध्ये जातात आणि एक दिवस ते सुसाईड करायला मागे पुढे पाहत नाही. हे जीवन जगण्याचं सूत्र आहे.
आणि मग तो जास्त प्रमाण वाढलं आणि मग तो काही बोलायचा तिला, तुला कोण भेटायला आलं होतं नाही का, का असं का तसं अनेक त्रास देऊ लागला तो. आणि ती मुलगी छोटीशी सुंदर आणि पेल नसला की मस्त तिला झोक्यावर बसायचं पोरीला, मस्त दोघांनी झोपाळ्यावर त्या ठिकाणी झोका द्यायचा आनंदाचा. एक दिवस तिला सोमवार होता, 5 मिनिटाचं माझं चरित्र राहिलं नाही का, सोमवार होता, तिला उपवास असायचा सोमवार, आणि सोमवारचा उपवास तो तिकडच मित्रांमध्ये एन्जॉय करत फिरला, दारू पिला. आणि मग तिला वाटलं आता नवरा आला नाही, भूक लागली मला. संध्याकाळी तिनं जेवण करून घेतलं 8-8:30 वाजता. मग तो 9:15 आला, सांगितलं चल ताटं कर लवकर. तेवढ्यात तिनं सांगितलं माझं जेवण झालं. तेवढ्यात तो चिडला, तिच्यावर सांगितलं तुला लाज वाटत नाही, जेवली कशी काय माझ्या अगोदर, आपली संस्कृती काय ही, राम सीता तुला माहित नाही काय. प्रत्येक माणसाला असं वाटतं की माझी बायको सीतेसारखी पवित्र असावी. की प्रभू रामचंद्र जेव्हा वनवासाला निघाले तेव्हा सीता मातेनं सांगितलं मला सुद्धा तुमच्या बरोबर वनवासाला यायचंय. जी बिनू देह नदी बिनू बारी तशी अनाथ पुरुष बिनू नारी, ऐका साथ नाही सोडली महाराज. तसं प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की माझी बायको सीतेसारखी पवित्र असावी, त्यागी असावी, सीतेसारखी पवित्र असावी. मग ज्यांना असं वाटतं ना माझी बायको सीतेसारखी पवित्र असावी, त्यांनी सुद्धा गोदरेज कपाटाच्या आरशात पाहिलं पाहिजे मी रामासारखा आहे का म्हणून. तुम्ही रामासारखे असेल तर तुमची बायको निश्चितच सीत आहे का. आपण वाईट वागायचं आणि पत्नीकडून या अपेक्षा करायच्या, किंवा पत्नीनं वाईट वागायचं आणि पतीकडून रामासारख्या अपेक्षा करायची, ही कुठली संस्कृती आहे. आणि मग त्यानं तिला एवढं मारलं, तिला पोरगी झोपलेली होती. तिने सांगितलं याच्यानंतर मी अशी चूक नाही करणार, एवढा शेवटचा गुन्हा मला माफ करा, पहिला आणि शेवटचाच आहे. तशीच त्या ठिकाणी हसत हसत सकाळी लेक उठली. लेकीला काहीच कळलं नाही. आता ती पोरगी बालवाडीमध्ये जात होती, तिला सोडायची, ती रिक्षामध्ये त्या ठिकाणी शाळेमध्ये जायची, परत यायची. आणि एवढं दररोज चालू. 2-3 महिने त्या गोष्टीला निघून गेले. आणि 2-3 महिने निघून गेल्यानंतर यानं परीक्षाच पाहायचं ठरलं जणू काय तिची. आणि सुंदरपैकी तिनं वरण भात पोळी भाजी स्वयंपाक केला. त्या दिवशी सुद्धा तुला उपवास होता, मस्तपैकी स्वयंपाक केला. पण 8 वाजले 8:15 वाजले, हा घरी यायचा पत्ता नाही. इकडे लक्ष द्या. 8 वाजले 8:15 वाजले, घरी यायचा पत्ता नाही. तेवढ्यामध्ये तो वाट पाहत होती ती. तेवढ्यात ती पोरगी आली, मम्मी ए आई जेवण करू ना आपण, भूक लागली मला. तेवढ्यात तिनं आपल्या लेकीला जवळ घेतलं, सांगितलं बेटा वेदू तू जेवण कर, पप्पा आल्याशिवाय नाही जेवणार आपण. सांगितलं मम्मी जेवणा मला भूक लागली. सांगितलं पप्पा आल्यावर जेवू त्या ठिकाणी, पण तुला भूक लागली तर तू जेवण घे. त्या मुलीने सांगितलं येऊ दे मग पप्पाला, पप्पा आल्यावर आपण जेवण करू. 9:15 वाजले, पुरला डुलक्या यायला लागल्या, तिला थोडी झोप यायला लागली. तिनं सांगितलं वेदू तू माझ्याजवळ थोडी झोप, मग मी तुला उठवील पप्पा आले की. एका मिनिटात पुरीला झोप लागली. 9:15 9:30 वाजली ना, आतून कडी टाकली होती. 9:30 पावणे 10 वाजले, पोरीला शांत झोप लागलेली आहे. आणि तेवढ्या त्यानं दरवाजा ठोकला. ए घर उघड, घर उघड म्हटल्याबरोबर तिनं पहिल्याच आवाजात घर उघडलं. तेवढ्यामध्ये ते पाहिलं तर त्याचा अवतार बदललेला होता, तो पिलेला होता. तेवढ्यात त्यानं सांगितलं हरामखोर 9:15 वाजू लागले, पहिल्याच आवाजात घर उघडलं, तू जागा कशी काय होती, कोण भेटायला आलं होतं तुला. ती म्हणली असं काय बोलताय तुम्ही मला, अहो तुम्ही असं काय विचार करताय माझ्याबद्दल, मी तसली नाही हो. तेवढ्याच सांगितलं शहाणपणा करू नको. आणि त्यानं तिच्या 2-3 थोबाडीत मारल्या. तेवढ्यात तिने विचार केला, पहिले ते स्टो होते बघा, तुम्हाला मी घडलेली हकीकत सांगतोय, ते स्टो होते, त्याला हवा मारावं लागायची, पिन मारावं लागायची, त्याचं रॉकेल टाकायचं, असा ते स्टो अगोदरचे होते. त्या स्टो साठी आणलेलं रॉकेल होतं घरामध्ये. तिनं डायरेक्ट सांगितलं आता कधी एक सापड जरी मला मारली ना तुम्ही, मी डायरेक्ट आत्महत्या करून टाकेल, जळून गेल मी स्वतःला. तो दारूच्या नशेत होता दादा. सांगितलं तू काय जळून घेते हरामखोर, मीच तुला ठेवत नाही, तुझ्यासारखी असली फालतू बायको नकोय मला. असं म्हणून त्यानं ते त्या ठिकाणी ते कॅन काढली, फोडली, तिच्या अंगावरती ओतली आणि मागचा पुढचा विचार न करता डायरेक्ट आकाडी ओढली आणि तिच्या अंगावर त्या ठिकाणी टाकली. जोरात रडत होती. तेवढ्यामध्ये ती पोरगी झोपलेली होती. तिने विचार केला माझ्या आवाजानं माझी लेक उठेल, माझ्याकडे येईल, माझ्या लेकीचं कसं होईल. तेवढ्यात ती घराच्या बाहेर पडली रडत, तो पसार झाला. तेवढ्यात लोकांनी तिच्या किंचाळ्या ऐकल्या की ज्योतीला काय झालं, का रडतेय. लोक पळत आले, तिला कसं तरी विझवलं त्या ठिकाणी आणि तशीच पडली बाहेर. इलेक्ट्रिकचा खंबा त्या ठिकाणी जळत होता आणि 60-70% ती भाजली होती. हाय हाय करत होती. तिची लेक शांत झोपलेली होती. तेवढ्यामध्ये शेजारच्या बाजारच्याने विचारलं ज्योती काय झालं बाई, तुला तुझ्या नवऱ्याने जाळलंय का तुला. तेवढ्यात त्यानं विचार केला, मी जर माझ्या नवऱ्याचं नाव सांगितलं माझा नवरा जेलमध्ये जाईल, माझं काहीच सांगता येत नाही आता, आणि माझ्या लेकीचं कसं होईल. तेवढ्यात तिनं सांगितलं मला काहीच विचारू नका, माझ्या अंगावर चिमणी पडली आहे, मला काहीच विचारू नका नाही का. आणि तेवढ्यात कोणीतरी सांगितलं कोणीतरी ॲम्ब्युलन्स घेऊन या, डोळ्यासमोर चित्र आणा, अशी ती कॉलनी आहे, तिथं इलेक्ट्रिकचा खंबा त्या ठिकाणी आहे, सगळे लोक त्या ठिकाणी जमा झालेली आहे, सगळ्या महिला त्या ठिकाणी रडतायत. एवढा चांगला स्वभाव तिचा होता, प्रत्येकाशी प्रेमानं वागत होती. आणि तेवढ्यामध्ये तिचं लक्ष नाही का असं
विचलित झालं. तेवढ्यामध्येच तिनं सांगितलं, सगळ्यांनी शांत बसा, गाडी यायच्या आत फक्त माझी एवढीच इच्छा आहे की मला एकदा माझ्या वेदीला पाहायचं आहे, एकदा जाता जाता मला माझ्या वेदिकाला एकदा बघायची इच्छा आहे, एकदा माझ्या लेकीला माझ्यापर्यंत घेऊन या ना. उपाशी लेक झोपली होती महाराज, दारू काय करले सांगता येत नाही, एकदा फक्त माझ्या लेकीला माझ्यापर्यंत घेऊन या, मला एकदा माझ्या लेकीला डोळे भरून पाहायचं आहे. तेवढ्या शेजारची बाई गेली, पोरगी शांत झोपली होती. तेवढ्यामध्ये तिनं तिला आवाज दिला, ए बाळा वेदू, ए वेदिका, ए बाळा उठ. तेवढ्यामध्ये तिला वाटलं माझी आईच आहे का. तेवढ्यात तिनं लगेच मिठी मारली, मम्मी पप्पा आले काय, आई जेवायचं का, आपल्याला उपवास सोड ना, तू जेवली नाही ना. तेवढ्यामध्ये त्या बाईनं सांगितलं, बाळा मी शेजारची काकू आहे, मी आई नाहीये. सांगितलं मग माझी आई कुठे आहे. तेवढ्यात आता ती बाई रडत होती, तुला काय सांगू रे बाळा मी, की तुझी आई त्या ठिकाणी मरणाच्या वाटेवर उभी आहे, कदाचित तू आई वाचून पोरकी होऊ शकते. या जगामध्ये आई नाही तर काही नाही महाराज. जोपर्यंत माई लेकी एकमेकाच्या सोबत आहे ना, या जगामध्ये माहेरचा आनंद तोपर्यंत आहे, जोपर्यंत माहेरातली प्रेम करणारी माय आहे. ज्या दिवशी माहेरातली प्रेम करणारी माय जाते, त्या दिवशी कोणी शिल्लक राहत नाहीये. तंबाखूच्या पुडीसाठी साचलेला एक एक रुपया तिला माहित असतं, माझी लेक घरी गरीब आहे, तिला मी त्या ठिकाणी सपोर्ट केला पाहिजे, म्हणून तंबाखूच्या पुडीसाठी साचलेला एक एक रुपया सपोर्ट करून ठेवती. त्या ठिकाणी तिला माय म्हणत असतात. नाही का माय कुणाला म्हणतात माहिती आहे तुम्हाला, भाकरीचे त्या ठिकाणी 4 तुकडे असावे आणि खाणारे 5 तोंड असावे, प्रत्येकाला भूक लागलेली असावी. त्यातली एक व्यक्ती बोलते, मला भूक नाही बाळा हो, तुम्ही जेवण करा. तिला माय म्हणतात, तिचं नाव आई आहे, तिला आई म्हणतात. नाही का, तिचं ममत्व वेगळं असतं. तेवढ्यात तिनं सांगितलं, एकदा फक्त मला माझे लेकीला. तेवढ्यात मग तिनं विचारलं त्या पोरीनं, काकू मग माझी आई कुठे आहे. तिनं उपास नाही सोडला अजून. सांगितलं, बाळा तू फक्त शांतता धर. आणि तेवढ्यामध्ये तिनं बाहेर नेलं. सगळ्या बायाचा फुसफुस आवाज येत होता. ती सांगत होती, तुम्ही रडू नका बरं, तुम्ही रडताना पाहिले ना तर माझी लेक भांबावून जाईल, तुम्ही कोणी रडू नका. आणि तेवढ्यात तिनं तिच्या आईला पाहिलं, जी आई एकदम दिसायला सुंदर होती, दिसला स्मार्ट होती, ती आई आता काळी भोर पडली होती. तेवढ्यात ती पोरगी गेल्यावर आई म्हणून तिनं जोरात आवाज दिला. तेवढ्यात तिला त्या पोरीला हातात घ्यायची इच्छा होती, तिची मुके घ्यायची इच्छा होती, पण ती आपल्या लेकीला जवळ घेऊ शकत नव्हती. तिनं सांगितलं, बाळा रडू नको, काय झालं नाही माय, माझ्या अंगावर आहे ना दिवा पडला, आता येते मी दवाखान्यातून. तेवढ्यात पोरगी रडायला लागली. सांगितलं, मम्मी पप्पा कुठे आहे, मी कुणाच्या बरोबर जगू सांग ना मला. लेकीची जात हुशार असते दादा, लेकीच्या जातीला जेवढं कळतं ना तेवढं मुलाच्या जातीला लवकर नाही कळत. आई सांग ना मग आता मी कसं करू. तेवढ्यामध्ये सांगितलं, काही नाही. तेवढ्यात ती पोरगी म्हणली शेजारच्या काकूला, माझ्या मम्मीला आहे ना उपवास आहे, आई मी थोडा काला करून आणते आणि माझ्या हाताने मी तुला घास भरवते. तेवढ्यात तिनं सांगितलं, नाही. तेवढ्या शेजारच्या महिलांना सांगितलं, माझी लेक अजून जेवली नाही, तिला तुम्ही जेवू घाला, तुमच्या मी पाया पडते, तिला तुम्ही जेवू घाला. आणि एक सांगते तुम्हाला, माझं आता काय होईल काही सांगता येत नाहीये, कारण माझ्या लेकीला मी परत भेटते की नाही काही सांगता येत नाही. तेवढ्यात तिचं लक्ष त्या झोक्यावर गेलं. तो झोका आता शांत बसला होता. तो झोपाळा आता कधीच हलणार नव्हता. त्या झोक्याची किणकिण आता कायमची थांबली होती. त्या झोक्यावर आता कोणी कधीच बसणार नव्हतं. त्या झोक्यावर वेदिकाला आता त्या ठिकाणी कोणी झोकाही देऊ शकत नव्हतं आणि तिचा तो आनंद त्या ठिकाणी आता अटला होता. तेवढ्यात तिनं सांगितलं, माझ्या लेकीला जीव लावा. या जगामध्ये सिंधुताई सपकाळांचं वाक्य आहे माईचं, की आई नाही तर काही नाही, जोपर्यंत आई आहे तोपर्यंत सर्व काही आहे. ज्या दिवशी आई गेली त्या दिवशी सगळं संपलं. तेवढ्यामध्ये ती सांगत होती, माझ्या लेकीला जीव लावा. तेवढ्यात ती पोरगी गेली, चिमुकले हात आपल्या आईच्या डोक्यावरून फिरवले, मम्मी तू जेवण नाही केलं ग, तू उपवाशीच आहे, तुला सकाळचा उपवास आहे, थोडं तरी खाणं, माझ्या हातचे 2 घास खाणं, जाता जाता तू दवाखान्यात जायचंय ना. तेवढ्यात त्या ठिकाणी गाडी आली आणि तेवढ्यात गाडी आल्याबरोबर तिला 2-4 लोकांनी उचललं, तिला गाडीमध्ये टाकलं. तेवढ्यात त्या आपल्या लेकीकडे पाहत होती, आपल्या लेकीकडे पाहत होती. तेवढ्यात तिनं त्या ठिकाणी जाता जाता आपल्या लेकीला त्या ठिकाणी हात केला, जणू काही ती लेकीला सांगत होती, आता तुझी माझी भेट होती की नाही माय सांगता येत नाही. गाडीमध्ये टाकलं, घाटीच्या दवाखान्यामध्ये आणलं संभाजीनगरला. आणि घाटीमध्ये आणल्यानंतर तिला ट्रीटमेंट सुरू झाली तिच्यावर. 2-3 दिवसानंतर तिला माझी आठवण झाली, कारण तिला मी कीर्तन करत असल्यामुळे माझा स्वभाव तिला आवडायचा. तिने सांगितलं, माझी एक शेवटची इच्छा आहे, मला एकदा ज्ञानदादाला भेटायची इच्छा आहे. दादा म्हणायची तोंड भरून, ज्ञानदादाला मला भेटायची इच्छा आहे. त्यावेळेस काही नव्हतं. माझे एक मावस भाऊ मोटरसायकल, राजदूत नावाच्या गाड्या होत्या बघा, ते घेऊन आले. तुझी आठवण करते म्हणले, सांगता येत नाही, तिचं खूप भाजलेली ती, काय होईल सांगता येत नाही. मला तिथं नेलं, मला पहिल्याबरोबर ते डोळे भरून आले. तरी काय म्हणली माहिती आहे का, ज्ञानदादा माझा नवरा लई चांगला होता रे, दारू पिला ना
तेव्हाच फक्त वाईट वागायचा. अशा लय मावल्या इथं बसलेल्या असतील की एवढा त्रास देऊन सुद्धा त्यांनी नवऱ्याला कधी नाव नाही ठेवलं, कारण ही माझी भारतीय संस्कृती आहे, कारण ही माझ्या भारतातली स्त्री आहे. एका तिनं सांगितलं त्या ठिकाणी, राधा एका माझा नवरा लई चांगला होता, पण दारू पिला ना ज्ञानदादा मग मला त्रास द्यायचा, मग माझ्यावर संशय घ्यायचा. पण तुला एक सांगू, तू कीर्तनामध्ये देवधर्म सांगतो ना, कीर्तनामध्ये देवाबद्दल बोलतो ना तू ना, शेवटी 5 मिनिटं व्यसनाबद्दल बोलत जाय. तुझ्या कीर्तनात एका जरी माणसानं दारू सोडली ना ज्ञानदादा, तर माझ्यासारख्या मरणाऱ्या महिला नक्कीच वाचतील, हा माझा विश्वास आहे. आणि त्या दिवसापासून मी येड्यासारखं काही नाही कमवलं महाराज माझ्या जीवनात. मी ज्यांनी माझ्याकडून टिप्स घेतल्या ना कीर्तनाच्या, ते आज कोट्याधीश झाले, फॉर्च्युनर गाड्यामध्ये फिरू लागले. मी आज कसा जगतोय माझं मला माहिती आहे नाही का. परंतु कधी कधी असा विचार येतो, आपण एवढा त्यागी वृत्तीनं जीवन जगलो आणि एवढं करून ही माणसं जर ऐकत नसतील तर आपण दोन्हीकडून पण हुकलो का, असं कधी कधी मनात विचार येतो. म्हणून तुम्हाला जाताना एक शेवटचा संदेश देतो, व्यसनाच्या अलिप्त जीवन जगा. अरे 20-20 वर्षाच्या पोरी विधवा होऊ लागल्या नाही का. एक नवरा दारुड्या, एक मुलगा झाला, एक मुलगी झाली, मेला तो. त्या मुलीनं कोणाच्या तोंडाकडे पाहून जगावं, तिनं कसं जगावं. आयुष्य तिचं सगळी बर्बाद झाली ना, तिचं तारुण्य पण वाया गेलं आणि तिचा संसार पण वाया गेला त्या ठिकाणी. आणि म्हणून तिला तसंच जगावं लागतं. म्हणून आपल्या परिवाराचा विचार करून व्यसनातून मुक्त व्हा, हा शेवटचा संदेश या माध्यमातून तुम्हाला देतो. माझ्याकडून बोलताना काही चुकलं असेल तो माझ्या बुद्धीचा दोष आहे, जे बरोबर असेल ते माझ्या सद्गुरू गजानन महाराजांची, दादा महाराजांची कृपा. कोणी सुद्धा उठण्याचा प्रयत्न करू नये. न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुमची विनीत असे. तुमच्या पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मद क्षमा करणे संती नाही अंगभूत युक्ती. नो हा उपदेश तुमचे बडबडिलो शेष, तुमच्या कृपेच्या पुस्तने जन्मोजन्मी तुका म्हणे. जगामध्ये कुठल्याच व्यसनाला औषध नाही, तशी व्यसन 7 सांगितले. द्युतमच्या मासं मदिरामचे वेश्या मृगयार्थ चौर्यम परदार सेवा येत आणि सप्त व्यसनाने लोके घोराती घोरम नरकम नयंती. द्युतम आता हे ऑनलाईन नाही, आता आमच्याकडं ते जंगली रमी वगैरे त्याचे सुद्धा आमच्याकडे पेशंट आहेत नाही का. याच्या नादी लागू नका. अरे ते मशीन आहे समोरचं, ते तुम्हाला हरवणार आहे, तुम्हाला मातीत घालणार आहे. 2-2, 4-4 करोड रुपये त्या ठिकाणी लोकांचे गेले आणि लोकांचे प्रपंच बर्बाद झाले. ऑनलाईन गेमच्या नादी लागू नका. द्युतम, मांसाहार, मदिरा, वेश्या, परदार गमन, स्वतःची पत्नी चांगली असताना नाही का दुसऱ्या महिलांच्या नादाला लागणे, हे सुद्धा एक व्यसन आहे. मी बोलत नाही, ज्ञानोबराय बोलतात ज्ञानेश्वरीमध्ये नाही का. हे असो आपुली वनिता कुरूप जरी झाली, परी भोगिता तेची भली जी अपरी. ज्ञानोबराय सांगतात, लोकांची धवलारे देखून या मनोहरे, असती आपुली तणारे मोडावी केवी. म्हणून चांगल्या मार्गाने त्या ठिकाणी आपलं जीवन व्यतीत करा. हे जन्म बार बार नाही बरं नाही का, हा एकदाच मिळाला. याचा उपभोग त्या ठिकाणी आनंद घ्या. याच्यामध्ये नाही का आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, असं त्या ठिकाणी जीवन जगण्याचा प्रयत्न करा. आणि तुमची कुठे दारू सुटत नसेल, शक्यतो घरी मनानच सोडा. आणि नाही सुटत असेल मग शेलूरला आणून घाला नाही का. असं समजा 8,500 रुपये खिस्सा कापला माऊली महाराजांना आपला नाही का. कारण महाराज तिथं आता आम्ही दरवर्षी 1-2 मुलीचे लग्न करून देतो दरवर्षी. आता यावर्षी सुद्धा 2 मुलीचं लग्न करण्याचं सौभाग्य मला लाभलं नाही का. आणि दुसरी गोष्ट अशी की तिथं भरपूर कामं करायचं आमचं. त्या आता एक भगवान शंकराचं मंदिर, तिथं नशामुक्तेश्वर महादेवाची स्थापना मला आमच्या महाराजांनी करायला सांगितली नाही का. आणि अशा पद्धतीनं ते कार्य चालू आहे. त्यात वैयक्तिक स्वार्थ कुणाचाच नाही आहे. अशा शंका कुशंका कोणी घेण्याचं काही कारण नाही. तुम्हाला सांगतो, माझी शेती चांगली, आता शेतात मिरची आहे, आलं आहे, अद्रक आहे, शेती चांगली पिकते नाही का. मला फक्त गंगेचं पाणी जसं गंगेला अर्पण करावं, 15-20 दिवस ते पेशंट आम्ही तिथं ठेवतो. त्याचं खाणं पिणं राहणं, डॉक्टर, गोळ्या, औषध, सलाईन सगळं त्या ठिकाणी कसं परवडतं आमचं आम्हाला माहिती आहे. पण माझ्या परिसरातले डॉक्टर लोक माझ्यावर नितांत प्रेम करतात. आत्तापर्यंत कुठल्या डॉक्टरांनी मला फी नाही मागितली महाराज. मी जे दिलं असेल तेच त्यांनी घेतलं असेल. आणि माझ्या परिसरातला कुठलाही दुकानदार असेल, मी एवढी चिठ्ठी लिहून दिली असेल की मला 1 लाख रुपयाचं सामान उधार लागतं, 12 महिने पैसे देणार नाही, तर कुठल्या दुकानदाराची हिंमत नाही मला फोन करायची. त्याच्यामुळे त्या ठिकाणी ते केंद्र चालू आहे. कुठलीही शंका कुशंका काही घेण्याचं कारण नाही नाही का. कुठल्या कमेंट केल्यापेक्षा मला डायरेक्ट फोन करायचा काही शंका असेल तर. हे चांगलं कार्य चालू आहे. आणि दारूला औषध नाही कुठं. लोक मला विचारतात सुटते का, बिलकुल नाही. तो येता येताही पिऊ शकतो, हा माझा प्रयत्न आहे नाही का. याचं भान ठेवा. आज 40-40, 50-50 हजार रुपये फी झाली. अशा केंद्रात जाऊन आलेली लोकसुद्धा माझ्याकडे त्यांनी कबूल केलं. असं नाही महाराज. त्याचं कारण ही सद्गुरू
गजानन महाराजांची दादा महाराजांची कृपा आहे. असो झालेली सेवा भगवंताच्या चरणावर त्या ठिकाणी समर्पित करतो. कोणी सुद्धा उठण्याचा प्रयत्न करू नये. माझ्या सावलीसारखं माझ्यासोबत राहणारा आमचा पांडुभैया नाही का, आमचा उमेश, ही सगळी मंडळी त्या ठिकाणी माझ्यासोबत आली. आमचा चंदू नाही का, सर्वांना धन्यवाद देतो. सर्व टाळकरी मंडळी कळत न कळत माझ्याकडून कोणाचं नाव घेतलेलं असेल त्याबद्दल क्षमा मागतो. तुमच्या गावात सगळ्या जाती धर्माची माणसं आणतात. सैलाने बाबा इथं जवळ आहे, काही झालं तरी चालेल गड्या, पण गावामध्ये जातीवाद करू नका. सर्वांनी एकमेकाशी प्रेमानं वागा. हेच खऱ्या अर्थानं सप्ताचं फलश्रुती आहे. कोणी हिंदू या मुसलमान, कोणी शीख बौद्ध आहे, अभिमान हा मला की मी भारतीय आहे. या वृत्तीनं प्रत्येकानं जीवन जगण्याचा प्रयत्न करा. आग लावण्यासाठी आमचा जन्म झाला नाही, बाग लावण्यासाठी आमचा जन्म झालेला आहे. एवढीच त्या ठिकाणी तुम्हाला संदेश देतो आणि थांबतो इथे. आमचे साऊंड सिस्टम आले बाबा, सिस्टम खूप सुंदर आहे. तुमच्या वयाच्या मानानं सेटिंग खूप सुंदर करताय तुम्ही, तुम्हालाही धन्यवाद देतो. आमचे दोन्ही सर या ठिकाणी एवढा वेळात वेळ काढून आले, त्यांनाही धन्यवाद देतो. आमचे वरुडचे बाबा, ही सगळी मंडळी, हे छोटे छोटे बालगोपाल, सर्वांना धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो. कोणीसुद्धा उठायचं नाही. न्यूनतेपुरते अधिक ते सर ते करून घ्यावे तुमची उन्नती तुमच्या पायाच्या प्रसादे. काही बोलिलो विनोदे मध्ये क्षमा करणे संती नाही, अंगभूत युक्ती नाही, उपदेश तुमचे बडबडिलो शेष तुमच्या कृपेच्या पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे. उठायचं नाही कोणी. ज्ञानेश्वर